महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सुरू करूया विनोदाच्या घाटावर गमती जमतीची वळणं घेत रंगणारी हास्याची सफर. अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, काळजी कमी करण्यासाठीचा उपायच काळजी वाढवणारा असेल तर बघूया काय होतंय ते. हा विनोद काळजीपूर्वक मांडायला तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि सातारचा विनोदी तारा रोहित मारे. अरे हाँ हाँ अरे अरे तुम रुकेंगे तो आएंगे ना भाई, रुकना 2 मिनट. अरे लेके ही आ रहा है नीचे उसको, मेरा ये है वो बायको है मेरा. रुको थांब दे बाबा, थांब आलो खाली. ए चल रसिका, आलाय तो ड्रायव्हर आलाय खाली, आवर पटकन चल. आवरलंय माझं. आणि त्याला सांगा ड्रायव्हरला थांबायला. मी बुक करायला सांगितलं नव्हतं ना तुम्हाला ड्रायव्हर. मी काय म्हटलं होतं, मी जाते ड्राईव्ह करत करत, पण नाही, तुमचा माझ्या ड्रायव्हिंगवर विश्वासच नाहीये. अरे कसं ठेवू विश्वास? मुंबईतल्या मुंबईत चालवणार आहेस का तू गाडी? नॅशनल हायवे तो, इथे गाडीत बसून हॉर्न न वाजवता करतेस ना समोरच्यांना, ए हटरे, ए बाबा, ए बीच में मत आओ, आंग पे घालूंगी, हे करतेस ना, ते तिकडे ट्रक वाल्यांना करशील. वाटेल ते बोलताय तुम्ही. मी चांगली चालवते गाडी. राहू दे, चांगली चालवते गाडी. आणि एवढी माझी काळजी वाटते तर तुम्ही चला ना माझ्यासोबत. नो बाबा, नाही रे बाबा, नाही, मला नाही विश्वास तुझ्या ड्रायव्हिंगवर. ऑफिसला सोडायला स्कूटरवरून येतेस तेव्हा सँडलचा ब्रेक करतेस. नाही नको अजिबात. नॅशनल हायवेवरती चालू गाडीत दरवाजा उघडून अशी गाडी थांबवलीस तर काय करू? नको, मी नसतो येत, तुझी तू जा. ड्रायव्हर खूप अति बोलताय, खूप अति. आणि ना तुमच्यापेक्षा तर चांगली गाडी मी नक्कीच चालवते. हो हो, तुम्ही काय करता, ब्रेक दाबताना हिचके देत देत गाडी चालवता. 15 मिनिटं तुमच्या बाजूला बसवले ना की गरगरायला होतं मला. आणि मी बडबडते, तुम्ही काय करता, ए चल ना, याच्या बापाचा रस्ता आहे वाटतं, मग आणि भची भाराकडे सुरू होते की नाही सांगा बरं. ते सुद्धा बंद काचेच्या आत, कोणाला आवाज जात नाही म्हणून ही हिंमत. एखाद्याने रागाने असं लुक दिला की मग आपली मन खाली जाते, मग अर्धा तास त्या दिशेने बघायचंच नाही. मोठे मला सांगतायत कौतुक. बोला आता. हा बोला ना, ऐकते मी, बोला. बदला विषय, बदला. हेलो, नेहमीच आहे. हाँ आ रहा है, मैं नीचे आ रहा है, बाइको को लेके. रुको तुम. हाँ चलो, हाँ चल चल आवर. मला सांगते माझ्या गाडी, चल आता पटकन. तुम्हाला डबा उघडायला सांगितलेला उघडला तुम्ही? हा डबा मी उघडायचा आहे? हो. अरे केवढा घट्ट आहे हा, त्याच्यावर काय उड्या मारून मारून बंद केलायस? रडायचं प्रत्येक गोष्ट. डबा उघडायचा, त्याच्यातही रडत बसा. नाही उघडते, नख दुखायला लागली. काय त्याच्यात आणि कशाला उघडायचा तुला तो? असं काय करताय, लाडू केलेत आईसाठी, नंतर मग तुम्हीच म्हणाल आईसाठी लाडू केलेस, घेऊन गेलोस, माझ्यासाठी चवीला पण ठेवलं नाही. नको ठेवूस, नको ठेवूस. मला नाही खायचे तुझ्या आईसाठी केलेले लाडू. कसले आहेत आणि? मेथीचे लाडू आहे. मग तर नकोच आहेत, मला आवडत पण नाहीत. ने म्हातारीला ने, ती खाईल. खरं तर गरज आहे लाडू खायची. बघा, 1 मिनिट, मला गरज आहे म्हणजे? हा मला गरज आहे म्हणजे? गडबडीच्या वेळेला ना नेमकं कोणाला तरी यायचं असं. मला गरज आहे म्हणे लाडू खायची. आवर पटकन. हा कोण? चल. पृथ्वीक प्रताप. हा हा पृथ्वीक प्रतापाचंच घर. आपण ड्रायव्हर बोलावला होता ना. हा या या. येऊ का? आहे का आता लगा दुसरा ड्रायव्हर? काय लगा म्हणून फोन कट करता वेळ लागा माझं मागासपासून. ए काय भावा, कुठला ॲप? हसू नको, त्याला सांग मी ड्रायव्हर नाहीये. हे ड्रायव्हर नाही आहेत, हे आमचे हे आहेत. मामा येतं का? हे आहे मी, नवरा आहे मीचा, कळलं ना? हसू ना, मला चेहऱ्यानं वाटलं. मी केली आहे गाडी. अरे तू नाही, हिंदीत का बोलत होता रे मगापासून? नाही. मराठीत बोल ना. मी नवरा यायचा, मी गाडी बुक केली, म्हणजे ड्रायव्हर बुक केलाय. गाडी आमची नाही आहे. असू देत, चला. ती लालगी गाडी न्यायची का? लाल गाडी न्यायची. चल चला की मग. नाही थांब थांब, मला वॉचमॅनला बोलवते. बॅग्स जड आहेत. नाही नाही, मी आहे की, कशाला? बॅग्स जड आहेत, पाठीत लचक बिचक भरत. नाही नाही, असू देऊ, त्याला काय येतं, मित्रा. काय लागते तो. बॅग जड आहेत. असू द्या, काय नाही होत, चला. हं. अय्या, हे दोन्ही बॅगा एकत्र उचलला तुम्ही? मग? तेवढे एवढे पटले. हो. अहो, एक कधीपासून प्रयत्न करतायत. अशी एक बॅग उचलायला जातात, दुसरी खाली, दुसरी उचलायला जातात, पहिली खाली. सीसा चालू होतं मगाच मस्त. तुम्ही किती पटले उचललं. नाही मॅडम,
दिसण्यावर जाऊ नका चोरवाडी आहे लंगोट घालून आकड्यात आलो की नाही तुम्ही म्हणजे बघतच बसाल ती कशाला बघेल रे ती कशाला बघेल हा तू लंगोट घालून आखाड्यात येशील आणि ती बघेल का? नाही अहो साहेब ती बोलण्याची पद्धत असते हो तशी माझं कसं आहे लंगोट घालून एकदा आलो की नाही मी माझं अंग म्हणजे निराळच होतंय काहीतरी तुम्हाला बी प्रश्न पडेल हा लगा हे कपड्याचं आता हाडकं होतोय लगा लंगोटी म्हणजे दणकाडे झालंय एकदम वा 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 गावचे एकदम कुस्ती वगैरे खेळायचात का तुम्ही? म्हणजे काय तालमीत तयार झालाय तर राव वा बघूनच वाटतं म्हणजे एकदम रांगडा गडी मिशी दाढी पण कसली वाढवली हा. तुम्ही रुबाबदार दिसता. थँक्यू चला घेऊन जायचं का आमच्या यांना नाही येत मिशी दाढी म्हणजे इथे येते नाहीच येत असं नाहीये अगदी नोटिसेबल नाही येत पण आहे क्लोज प्रिमाइसला पटकन कळते अशी आहे. काही काय सांगताय उगाच काही सांगू नका इथे इथे असं पॅच आहे तिथे नाही येत की नाही शांत रहा जरा, शांत. आणि कधी कधी तर ना तुमच्यापेक्षा माझे अपर लिप्स जास्त वाढतात. मग वाढवते दे पी आणि ठेव डीपी. वाटेल तर बोल नका. चल चालेल, बाबा, आपण हा, ऐकतो. चल चल घे. ऐका ना सर्जेराव माझा एक लाडवाचा डबा उघडून द्याल का तुम्ही? डबा उघडायची होय. हो घ्या की मग दे अरे बाबा नको उघडूस जरा तू घट्ट दबाय सोड. नाही असं यांना काय ना उघडताच येत नाहीये. संपव ना वाक्य. सतत यांना जमत नाही काय गरज आहे? तुम्ही काय कडक म्हणते हे गो केवढं कडक होत आहे लागा अहो तसं नाही डबा- डब्यावर काय जाऊ एवढं त्याला? हो नाही उघड. आई शप्पथ! उघडला तुम्ही एका फटक्यात बघा यांनी एका फटक्यात डब्यात उघडायचं काय? उघडलं. कधीपासून प्रयत्न करत होते जमतच नव्हते यांना. असं होय. एकदम दणकट आता तुम्ही. हा, दणकड म्हणजे तुम्हाला सांगतो गावाकडं कोणाच्या कुलपाची चावी हरवली की नाही मलाच घेऊन जाते ती आहे. का? या का बुक्कीत कुलूप तुडतोय मी. माझं तसंच असतंय वा, यांना नाही जमणार. अरे का प्रत्येक गोष्ट जमायला हवी रे तुझ्या नवऱ्याला? जी गोष्ट या माणसाला जमते ती प्रत्येक गोष्ट तुझ्या नवऱ्याला जमायला हवी. असं नाहीच आहे पण मला सांग जमणार आहे का असं बुक्कीने कुलूप फोडणं जमणार आहे का तुम्हाला? आपला काही साईड बिझनेस आहे का रॉबरी करण्याचा? जाऊ दे. का फोडायच्यात आपल्याला लोकांची कुलप? तसं नाहीये, आणि हा डब्बा पण ना मगाशी मी ऑलमोस्ट खोलला होता म्हणून आता त्याच्याने पटकन उघडलेला आहे. त्याला काय कौतुक नाही काही सांगायचं. काही सांगताय आता तुम्ही त्यांनी समोर माझ्या समोर असा उघडला. जाऊ दे की काका कशाला आता एवढं चाला की तुझा बाप काका काय बोलतो रे? काका ना काका आहे काय मी? नाही. ए, शपथ चल ना घेतलं चल. झालं ना डबा चल. दे डबा झालं झाला. मेथीचे लाडू तुझे कौतुकाचे ठेव कशात ठेवायचे मी ते? तीच लाडू येतोय हा. लगा मी तीच लाडू भारी तुम्ही खाणार का मेथीचे लाडू? नाही खाऊ हे, की, जा. उघडा ना जरा परत नाही असं देख त्याला काय घ्या नाही, खाऊ- असं ते अहो, खा- छान तुपातले असं. ऍक्च्युली माझ्या आईला गुडघे दुखी आहे ना म्हणून तिच्यासाठी बनवले होते मी. असं होय? खाऊन बघा हो. नाही मग मी तिची लाडू बेस्ट हो. काय त्रास होत असेल तर मी तिची लाडू बेस्ट हो, मग. ना अजून एक उपाय सांगू तुम्हाला काय करायचं बदामाचं तेल घ्यायचं त्याच्यात एक नाही वाईस ती मिरी बिरी टाकायची हा वाईस ती तिळाचं तेल टाकायचं आंबे हळद टाकायची हळद. की चांगलं हा. उवाळायचं गरम करायचं हा. आणि चांगलं कडलं की नाही मग गुडघ्याला लावायचं हो का? वाटे म्हणजे सरळच होते ते काय सांगतात बरं वाटेल आईला? म्हातारी 3 दिवसात उड्या मारायला लागेल वा. कांगारून म्हातारी बाजूबाजूला उभं केलं की नाही कळायचंच नाही कुठला कांगार आहे, कुठली म्हातारी आहे. काय बोलायचं तुम्हाला? लेपच असतो इथे उभा रे आपला मी आईला सांगतेच हे करून बघायला. मग काय 20 वर्ष पुढची म्हशीच्या मागे जरी पळत गेली ना म्हातारी म्हशी दमतेला म्हातारी काय जमणार नाही काय बोलायचं तुम्हाला? तुम्ही करू बघा करू नाही बघा नक्की नाही करून जमणार बघू. मित्रा नाही जमणार ते. हिची आई आहे ना तिच्या हातात तो लोकरीचा गोंडा असा घरंगळत गेला ना तर अख्खी सोसायटी गोळा करते स्वतः उठत नाही मशीनच्या मागे काय पळणार आहे म्हातारी. काय म्हणाला तुम्ही? आईला म्हातारी म्हणताय? लाज वाटते तुम्हाला? आणि तो हा तिराईत माणूस त्याने माझ्या आईसाठी उपाय सांगितला आणि तुम्ही चेष्टा करताय आईची. अरे कसले डोंबलाचे उपाय सांगतोय? 65 वर्षांची आहे तुझी आई या वयात होणार आहेत आजार कसले आजार? ए, बाबा चल ना कशाला नाही, सांगत असं बोल नका बरं का म्हातारा आहे म्हणजे काय लगेच काय असं सोडून द्यायचं होय तेव्हा बसलाय? शपथ. हा आता तुम्हाला लागा वर्ष 2 वर्षात काय काय होईल ह्यांनी तुम्हाला सोडलं म्हणजे मग मला कशाला काय होईल रे हा? चांगला धडधाकट आहे तरुण आहे मी. हं. काय वय आहे तुमचं 33. चला वाटत नाही लागा गांडा होत आहे हा ते जरा चेहऱ्यामुळे 28 वाटतो मी. नाही 55 वाटताय होय तर 55 वाटताय तुम्ही लगा ह्या वाटते ते 26-27 मला आल्यालाच वाटलं लगा बिचारीचं म्हाताऱ्यावर लगीन लावून दिले रे काय
आल्यालाच वाटलं तुम्हाला खरं थँक्यू तुम्हाला माहिती माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणते तुझा नवरा न तुझ्याविषयी म्हाताराच दिसतो कुठली मैत्रीण बोलते कुठली मैत्रीण बोलते? आहे माझी एक काय का गपोस काय कोणी काही बोलत नाही सांगते मोठी 55चा वाटतोय आहे चल रे चला, चला. चल 55चा वाटतं सांगतो चल ए, चल, चल. काय सर्जराव, चला आपण गप्पा मारू मी तुम्हाला ना आमच्या लग्नाची गोष्ट सांगते आ, बरं, तू बरं. मोठी दामले तुला सगळ्या लग्नाच्या गोष्टी सांगायच्या आहेत तुझ्या लग्नाची गोष्ट चल रे चल एकच लग्न झालंय आपलं लग्नाच्या गोष्टी वगैरे नाही सांगायच्या मला जळू नका उगाच. जळू नका चला. चल ए जा चल चल लगेच जा चल. जातो, जातो. आला मोठा आणि गप्पा नाही मारायचं त्याच्याशी अजिबात हा? कॉन्सन्ट्रेट करून द्यायचं त्याला गाडीवर अहं. सांगतोय मोठा तसलं टेन्शन घेऊ नका दादा 8 वर्ष झालं गाडी चालवती वहिनीसनं खड्ड्या सुद्धा लागून देणार नाही हा? कळलं का घाटातनं सुद्धा डोळं मिटून गाडी घेऊन जातोय मी ए म्हणजे आपलं वेगळंच आहे तुम्हाला सांगतो त्या दिवशी गाडी घेऊन निघालो तू मध्येच डोळा लागला हा. जाग आली की नाही बाजूच्या पॅसेंजरला विचारलं घाट गेला होय म्हणला "अहो, काय आवाज गेलाय घाट अरे आपलं म्हणजे ड्रायव्हिंगच मी हिंदू चालू असतोय स्टेअरिंग वर हात आपला वळतच जातोय आपला आई शपथ, हे कसलं भारी आहे. पण टॅलेंटच आहे डोळे बंद करायचे आणि घाट उतरायचा मला तुम्ही हे टेक्निक शिकवा शिकवा, मला शिकवा. खूप आवडतं चल. गाडी चालवायला हे टेक्निक नाहीये हे त्याचं चांगलं नशीब आहे त्या दिवशी तो वाचला नाहीतर आता ना अख्खी चोरबोडी फोटोत असती लंगोटीवर काय बोलताय टेक्निक शिकते वाटेल नाहीच नाही ए बाबा मुळात तुला घाटाने का जायचंय नॅशनल हायवे दिलाय ना त्याच्याने जा आवाज काय करताय दादा थंडीची दिवस आहे ती हा मग घाटात म्हणजे असं धुकं पसरलेलं असतंय कसलं भारी वाटतंय माहितीये का संध्याकाळच्या टायमाला धुक्यातनं गाडी गेली की नाही ढगातनं इमान चाललंय असंच वाटतंय आई गं. आणि बायकासनी म्हणजे धुका लय आवडतो माझ्या बायकोला घेऊन गेलो तुम्ही त्या दिवशी तर बायको म्हणजे थांबा थांबा गाडी थांबवा मला उतरू द्या धुक्यात उतरली खाली आई शपथ मग. बायकांना लगेच धुकं दिसलं की बाबा गाडीत मला उतरायचं पण खूप आवडतं पण हे थांबत असेल गाडी त्या दिवशी बायको उतरली धुक्यातनं निघालेली मागणं गेलून भॉ केलं दचाकलीच लगेच वा. बायकांना काय कळतंय धुक्यात कोण धरतंय ती लगेच कानात म्हणलं अगं मी आहे मी लगेच पिटी मारली मला आई गं, किती रोमॅन्टिक. बायकासनी कळतोय पण स्पर्श बायकासनी लगेच कळतोय त्यामुळे समजून करायला लागतंय सगळं टेन्शन घेऊ नका पण टेन्शन घेऊ नका जाऊ दुकान माझ्या आपण म्हणजे जाऊया ना. नाही नाही माझी नाही, एक नाही, लय नाही, फोटो पण नाही, काढा. नाही जायचं नाही जायचं का नाही जायचं? धुक्यात नाही जायचं अहो जाऊ द्या ना धुक्यात नाही जायचं कॅन्सल पण गाडी तिथून नाही जाणार आहे जायचं वाटेने. नाही काय नाही. प्रॉब्लेम आहे तुमचा मला मी सांगतोय कळतच म्हणून नाहीये. मी सांगतो तुम्ही फातिमा मॅडम त्याला मला नाही. बोला की वळागलं की लागा त्याला काय दवा नंबर शिव आहे हा हो धुक्यात दचकावलं होतं त्या दिवशी तुम्हाला ओळखलंय हा नाही नाही पैसे कुठं हो आता अहो काय एवढं नातं तयार झालंय आपलं प्रवासातून पैसे कसलं दोस्ती मी पैसे बिशे काय नाही का तरी आपलं चहा पाणी पाचा भेटल्या बाबा झालं तुझे आले का मिस्टर दुबईला गेले ते हा नाही हो जाऊ देवा आता काय इथं कुठतरी आपलं बाजूला मनोरम व्हायचं त्याला काय होतंय तेव्हा आता एवढा लांब माणूस गेलाय म्हणल्यावर येणारच की गावा तरी तो का शनिवार रविवारच येणार आहे तो दुबईमधनं हा टेन्शन घेऊ नका नाही जरा पॅसेंजर आहे ती वाईस करतो निवांत मध्ये फोन करतो ठेवू का मग हे असं असते बघा आमचं तात्या कामकाज ए तुझा बाप तात्या काय झालं? तात्या काय बोलतो यार मग समवयस्क आहे ना मग हे बोल दादा बोल भावा बोल तात्या नाही काय भाऊ बोलतो अहो, तसं नाही ती बिचारी नवरा दुबईला असतो ना तिचा मग तो तिकडे रमलाय हा तर हिनं कुठं मन रमवायचं ना म्हणून तू बोलतोस हा तर त्या फोन करते तर आपण काय आपलं बोलायचं गप्पा मारायचं आपलं काय बरं वाटलं तर वाटलं बरोबर आहे असं आहे ना हा. गप्पा मारलं किंवा बायकांनी वाटतंय हा. बरं आपलं जेवढं होते तेवढं करायचं आपलं त्याला मला काय? पण गप्पा मारायला खूप आवडतात हा. माझ्याशी. म्हणजे हे एकटे असतात. माझ्याशी नाही, मी सांगते नाही, आपण खूप गप्पा गप्पा मारू. मारायला आवडतात म्हणून त्याच्याशी जाता गप्पा जाता नाही मारायच्या त्याच्याशी नाही मारायच्या असं गप्पा का वागताय तुम्ही हा माणूस अनोळखी आहे याच्यासोबत तू जायला पण नाही पाहिजेस मला विश्वास नाही माणसावर ए दादा काय बोलताय लागा नाही विश्वास तुझ्यावर हा विश्वास नाही म्हणजे ए शपथ आयला ड्रायव्हर आहे म्हणजे काय आलतू फालतू आहे कोण असं नव्हतं म्हणत सॉरी लगा बहिणीसारखी आहे ते माझ्या त्या काय बोलताय कळतंय का तुम्हाला आपलं कसं असतंय माहितीये का आपली बहीण सुखरूप पुचली पाहिजे हे जेव्हा नियम असतोय आपला आणि टेन्शन घ्यायचं नाही तुमची बायको जेवढ्या वेळ माझ्याबरोबर आहे की नाही सगळ्यात शेफ आहे कोण बघल काय त्यांच्याकडं उभा कापीन त्याला बापरे माझं म्हणजे माहित नाही तुम्हाला नजर वळावली की नाही इकडून बुक्की मारतोय मी या बाय. नजर इकडेच असती वळून बघल काय परत मान अशी होईल नजर इकडे जाणार नाही माझं लय तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही
शेप आहे त्या. बघितलं का? नाहीतर तुम्ही मला कोणी धक्का मारून गेला की मला सॉरी म्हणायला लावता. हा, मग आपल्याला कशाला भांडता जाऊन त्याच्याशी. नाही भांडत नाही हा परका माणूस माझ्यासाठी भांडणार आहे म्हणतोय. जाऊ दे तुमच्या सारख्यांच्या नवऱ्यांचा प्रॉब्लेमच असते ती. हो ना. कसं सुंदर बाई असली आणि सुमार नवरा असला का नाही संशयच घेतोय तो. ते असतंच तसं. सुमार कोणाला असू द्या, बोलतो? असू द्या. मी नाही चिडेन सुमार कोणाला बोलतो रे? असू द्या. सुमार कोणाला बोलतो? खरं बोललं की झटाकतंय माणसाला आता काय येतं. होतं असं. नाही आहे आता तुम्ही आहे तर आहे ना ए, सुमार. सुमार- सुमार आहे ते आहे वय म्हणजे 55-26 केवढा आहे काही. हा माझ्या डोक्यात चाललाय मी याला मारेन नको ना, मारेन. कशाला एवढं अहो, खरं मामा बोलताय? जाऊ दे की तुम्ही नका ना तुझा लगा. मामाचा तुझा हे आईचा भाऊ मामा असू द्या, म्हणजे- असू द्या. चला चला. आपण जाऊया. नाही आम्ही जायचं निघतो. नाही जायचं आम्ही ए, निघतो. ठेव खाली खाली ठेव नाही जायचं का? काय झालं? मी जाईन तिला घेऊन खाली ठेव अहो पण तुम्हाला सुट्टी नाहीये. मी बघेन सुट्टीचं काय करायचं खाली ठेव तिला हे करतोय चल चल नाही पाहिजे ए, दादा भावासारखा मी येतो आहे. सोडायला मी बोलतो बॉसशी काय बोलायचं ते चल नक्की. हा बरं राहू द्या चला मॅडम चावी रे घ्यायचा कार्ड आहे माझं कवा गरज लागली तर बोलवा मग मला. हो, काय नक्की. गरज नाही तुझी काय गरज नाही तिची ती एकटी चालवेल काय लगा ए, माणूस आहे. तुम निघलो चलो अहो नाही पाहिजे सर्व्हिसच नको असं ठीक आहे, द्या, जाऊ असं द्या. नका काय बोलू. असू दे. Sorry हा दादा, sorry. येणार? वा 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 सुमार छे छे सुंदर परफॉर्मन्स. प्रसादा वा वा फार छान फार गोड फार छोटासा विषय होता पण फार गोड होता. ऋषिकांत राऊतची संकल्पना आणि अभिजित पवारचं लिखाण दोघांसाठीही टाळ्या. सावत्या फार गोड कॅरेक्टर प्ले केलंस फार मजा आली वंडरफुल. सई भारी होता परफॉर्मन्स. आज तुम्ही दोघे खूप दिवसांनी दिसलात आणि तुमच्या जोडीची एक केमिस्ट्री आहे, एक तुमचा वेगळा प्रेझेन्स आहे, तो बघून मजा आली, आनंद झाला. सावत्या मस्त. मला एकतर तुझं नाव फार आवडलं सर्जेराव. आणि छान म्हणजे खूप नॅचरल आणि फ्लो खूप छान होता अख्ख्या प्रहसनाचा. मजा आली बघताना. रसा मस्त. मंडळी बिथरलेला प्राणी आणि लग्नाचा वाढदिवस विसरलेला नवरा कसे वागतील काय सांगता येत नाही. चला तर बघूया अशाच एका बिथरलेल्या नवऱ्याची हसरी गोष्ट जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे दमदार फंडे ईशा डे, फिल्टरवाड्याचं बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. दमलो. हॅलो काय किती वेळा सांगायचं तुला तेच तेच लवकर ये म्हटलं होतं ना तुला आज. काय लावलं सकाळपासून लवकर लवकर ये. तिकडे शूटिंग करायला जातो काय मजा नाही करत इथे. माहितीये मला. माहितीये का माहितीये केवढी कामं असतात माहितीये. तिकडे स्किटमध्ये एनर्जी लागते, लाफ्टर काढावे लागतात, साधं काम नाही. आणि तुझं काय चाललंय सकाळपासून तर काय चाललंय लवकर लवकर लावलंस. कशा अॅनिव्हर्सरी आहे रे आज आपली. हॅलो हॅलो काय काय रे हॅलो हा काय हा काय होतंय. हा मग काय मग काय यार तू सगळा पचका केलंस बघितलंस. काय मी झालं? तुला सरप्राईज देणार होतो यार मला लक्षात आहे. बर हॅपी बर्थडे टू यू. कशा अॅनिव्हर्सरी म्हंटल मी. अॅनिव्हर्सरी आपली. हॅपी बर्थडे अॅनिव्हर्सरी टू अगं वेडी मी कसं विसरेन ईशा. मी गिफ्ट घ्यायला चालूय मार्केटमध्ये. अरे दिसतोयस मला कट्ट्यावर बसलेला. खाली मी खिडकीत उभी आहे. हा हात काय दाखवतोयस आता. एक मिनिट आत्ता काही गिफ्ट आणायला गेलास ना मी खरंच सांगते मी फेकून देईन ना. वरती ये. ऐक ना ईशा. मला काही ऐकायचं नाहीये. पटकन वर. हॅलो. पटकन वरती ये. बाय. यार हे अॅनिव्हर्सरीच्या तारखांचा ना सही घोळच आहेत. लक्षातच राहत नाही. कसं लक्षात ठेवायचं. मागच्या वर्षी तरी आठवणीने मी केक घेऊन गेलो होतो. तारीख फक्त चुकीची होती. प्रसाद दादासारखं केलं पाहिजे. कसं याने काय केलं माहितीये ना अॅनिव्हर्सरीची डेट पोटरीवर गोंधून घेतली आहे.
रोज सकाळी उठल्यावर ती पोटरी बघतो. आज नाही अॅनिव्हर्सरी, मग निघतो तो शूटिंगला. अरे यार, ही ईशा तर वाट लावणार माझी. अरे ए भाई, आई संपत जा रे. ए भाई, अरे भाई तू ते आहे ना, हा. त्यावेळी ते हे खांडो या खांडो आहे ना. खांडू नावाचं इथे कोणी नाहीये. मी खांडेकर आहे, खांडेकर. आय शपथ यार भाई. हा. भाई तुला त्या कार्यक्रमात मी बघतो हा हा. महाराष्ट्राची हास्यपत्रा. महाराष्ट्राची एक सेकंड. हास्यपत्रा. काय काम करते तू? दादा ते एक मिनिट, तो पत्रा नाहीये, पत्रा नाहीये, तो महाराष्ट्राची हास्य जत्रा असं आहे. ते भारी आहे भाई. हा. तुला सांगतो ना भाई, माझी बहीण तुझी लय मोठी फॅन आहे भाई. थँक्यू थँक्यू थँक्यू. सर्च कर. हा, सर्च कर. कुठे करू सर्च? कुठं पण कर ना सर्च. काय शब्द सांगतो भाई, तू सॉलिड आहे. तुला काय बोलू यार. थँक्यू. ते तुझं पळताना पुढे ऐक ना भाई, मला जाऊ यार. आणि कोण आहे यार तू? काय भारी आहे यार. थँक्यू. मला उशीर होतोय. मला सॉलिड सासूला उशीर होतो भाई. याचा पुढे होणार नाही. एक सेल्फी काढू का? लवकर घ्या, एक सेल्फी फक्त. लवकर घ्या. सॉलिड आहे तुला. लवकर घ्या. सेक्स सेल्फी भाई. हा, लवकर घ्या. भाई यार तुला डिस्टर्ब करणार नाही घ्या 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 लवकर. सेल्फी कर. जरा हे स्मेल येतो. अरे आय एम सॉरी यार भाई. इट्स ओके. अरे यार अरे तिकडे कर ना, इकडे करशील तोंडावर. आय एम सॉरी यार. मी तुझा फॅन आहे त्याच्यामुळे एक सेल्फी इकडे सेल्फी. हे का करताय तुम्ही? हे का करताय? भाई यार हे नका करू हे प्लीज. सॉरी यार. माझी अॅनिव्हर्सरी आहे. तुम्ही पप्पी घेतल्यावर बायको काय करेल? हा? नका हे करू प्लीज. ऐका. भारी यार का फोटो महाराष्ट्राची हसपत्रा. तुम्ही काय हसवता यार भाई. आई शपथ. हो. गोचिडच्या काळात तुम्ही जे काय आम्हाला हसवले ना. गोचिड नाही, कोविड होती. गोचिडचा काळ कुठला? कोविडचा काळ होता ना तो. सॉरी भाई. ते यार काय हसवलं तुम्ही आम्हाला यार. हो हो. भाई आपण यार सगळं सोडून दे. आपल्याला तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं यार. अहो नाही, मी नाही गिफ्ट घेत. मला गिफ्ट घ्या ना माझ्याकडे. अहो नाही, मी नाही घेत असं गिफ्ट. मला आई नको. आई शपथ सांगतोय, मी आजपर्यंत कोणाला पण गिफ्ट दिलेलं नाही. कोणाला पण नाही. सर्च कर. हे बघा, तुम्ही बोलताय सर्च कर. कुठं सर्च करू? जगात कुठं पण सर्च कर भाई. शपथ घे ना यार. गिफ्ट घे ना. अहो मी नाही घेऊ. प्लीज अहो, प्लीज प्लीज ठेव मी- ना. प्रेमान देतो हे यार. नका देऊ. मला माहित आहे मी प्यायलोय पण घ्या ना यार. ठीक आहे, आई, ओके, थँक्यू. तुम्ही डेव्हिडच्या काळात जे काय लोकांना डेव्हिड सांभाळलं- नाही हो. अहो कोविड होता तो. कोविड. डेव्हिडचा काळ नव्हता, कोविडचा काळ होता ना. Sorry, पण भारी यार. आई शपथ. थँक्यू सो मच. भाई तुम्ही इथं राहता? हो, इथे वरती राहतो. येईन कधीतरी. हा? का? अरे चल भाई बा. ये फोटो थांबा, थांबा. हास्यपत्र. दादा हास्य जत्रा आहे ते. हास्य जत्रा. भाई पण ते तुम्ही लय भारी करता. अहो हे दत्तू करतो, मी नाही करत. मागे बघा. I love you. पडाल मागे बघा. यो भाई आय लव्ह यू. फॅन आहेत ना एक एक. काय दिलंय याने? गिफ्ट दिलंय. बापरे. ए भावा थँक्यू. सोन्याची अंगठी दिली. ईशाचं गिफ्ट आलं. गुस्सा हो. गुस्सा हो. क्या तुम्हारे लिए आसमान से चांद और तारे तोड़ के लाऊं? मला नाही बोलायचंय. या फिर कुछ ना करूं? I'm sorry.
हॅपी अॅनिव्हर्सरी. ईशा 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 अगं अगं गुदमर जीव घेतला असतस माझा. तुझ्या लक्षात होतं म्हणजे? अरे म्हणजे काय, असं कसं विसरेन मी. लक्षात होतं, फक्त ते काय आलं, तू जरा सरप्राईज द्यायचं होतं तुला, म्हणून फक्त असं खाली खोटं खोटं बोलत होतो. म्हणजे खरंच तुझ्या लक्षात होतं. मला वाटलं दरवर्षीप्रमाणे विसरलास. असा कसा विसरेन. जीवनात आलेला उल्कापात विसरू शकतो का आपण? अच्छा ना काय बोलायचं आता हे असं. बस 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 बस, अंगठी मी घालणार बस. बोट डे हॅपी बोट डे. अॅनिव्हर्सरी आहे ना, काय जोक तुझे. परत नाही करणार. आय एम सॉरी. दे ना बाबा. अरे ही माझ्या मापा. एक मिनिट, काय हे अंगठी आहे की जोडव आहे? नाही हे अंगठीच आहे. करंगडीत पण जात नाहीये. अरे माझ्या मापाची नाहीये ही. कोणासाठी आणली आहेस पशा? आ आ काय झालं? मी म्हणजे तू माझ्यावर अविश्वास दाखवतेस? नाही. ही तुझ्यासाठी बनवलेली अंगठी आहे. ते पण माझ्या मापाची नाहीये ही. ईशा अगं ही मी खूप आधी माप दिलं होतं. एक सेकंड, मी आत्ता ज्वेलर्सला झापतो, थांब. याला काय अर्थ आहे? 1 महिना आधी माप दिलं होतं. हॅलो हा बोला पशा. कशी अंगठी बनवली तुम्ही? 1 महिना आधी मी माप दिलं तुम्हाला. अशी कशी केवढी लहान बनवली आहे ती? काय काय बोलतोयस? अरे यार ह्याला काय अर्थ आहे? हा मग अजून छोटी बनवली असती, नोजरिंग झाली असती ती. हे बघा, मी 70,000 रुपये कॅश मोजलेत. अरे उलट त्याच दिवशी मी तुला 80 रुपये उधारीवर दिलेत. मी येईन उद्या. हा द्या मला बदलून. ओके. ज्वेलर्सवाला ग ऐ शपथ. पशा नक्की तू माझ्यासाठीच आणली आहेस ना अंगठी? नाही, ज्वेलर इतका कसा चुकेल ना? करंगडीत पण जात नाहीये. याचा अर्थ तू माझ्यावर डाऊट घेतेस. अरे नाही पशा. अरे नाही पशा पशा. तू माझ्या सरप्राईजवर शंका घेतेस? नाही रे तेव्हा का दाखवलंस हा दिवस? पशा. अरे सहज बोलले मी. सहज? ईशा सहज? मी तुझ्यासाठी एवढं सरप्राईज प्लॅन केलं आणि तू सहज बोललीस. तू माझ्या गिफ्टवर डाऊट घेतलास. नाही, माझ्या पशा. सरप्राईजवर शंका घेतली. मी असंच बोल. नाही, ईशा, सॉरी नाही, नाही, मला माझी नाही. चूक. बरं मला नाही. सॉरी. मला नाही बोलायचं. ऐक ना, मला नाही. मी सॉरी मला म्हणते नाही ना बोलायचं. आता. सोडून देऊ. ईशा हे नको. मी सॉरी म्हणते ना आता. सोडून दे विषय. काय एवढं तुझ्यासाठी केलंय का? ऐक, आता अॅनिव्हर्सरी आहे तर चिडून बसू नकोस. कोणीतरी आलंय. बघ तू तू बघ चिडू कोण आहे. नकोस. चिडणार मी नाही चिडलो. हा मी बघते कोण आहे. एक कोणीच नाही. साहेब आहे का साहेब? असे का ते काय चाललंय? सेलिब्रिटी खांडे साहेब. खांडू खंडू खांडू साहेब. ए भाई, ऐक ना, मगाशी तुला आपण जे गिफ्ट दिलं ना ते चुकून दिलं यार. ते माझं गिफ्ट आहे. बायकोने लय मारला रे मला. चालता येत नाही मला. तिला मी सांगितलं माझ्या मनक्यात गॅप आहे, तर बोलते मला गॅप मध्ये चौका मारायचा आहे. मला दे यार, काय माझं गिफ्ट दे, माझी अंगठी दे. मला ती अंगठी काय पाहिजे. कसली काय बोलतोय? कसली मला- अंगठी काय बोलतोय? माझी अंगठी दे यार. ए काय काय कोण आहेस तू? ए
अरे हा मगाशी खाली भेटला ग फक्त फोटो तू डायरेक्ट घर में कैसे आया भाई. ए दारू प्यायला चल निघ चल बाई बाहेर निघ आपण मगाशी फॅन म्हणून तुला एक हा मग झालं ना फोटो काढला ना आपण कोण आहे हा? माझी ही कसलं? अंगठी आहे. हा वहिनी काय? ही सांगते हीच आहे माझी अंगठी एक मिनिट ये बाई. पशा काय बोलतोय हे हा सांग. पशा काय ही अंगठी याची आहे हा सांगते हा, काय हा म्हणते मस्त हा मस्त काय? मस्त म्हणजे तुझा या बेवड्यावर विश्वास आहे माझ्यावर विश्वास नाहीये असं नाही मी मला जीवच दे मी जीव देतो मी जीव का देतो ओव्हर ऍक्टिंग करतोयस ग्रिल आहे त्या खिडकीला मला नाही मी घराच्या बाहेर असं जायचं काय मला नाही करतोस? ऐक ना भाई मग अशा आपण बोललो ना तू द्रविडच्या काळात आपल्याला लय हसवलंय तेवढं ठीक आहे पण एवढं पण नाही हसवलं यार माझी अंगठीच यार मला हा, हा, तुला खोटं वाटतं माझी अंगठी हे बघ माझ्याकडे बिल आहे बिल कळलं का हे बघ माझ्याकडे बिल आहे हा याचं बिल आहे माझ्याकडे हा द्रविड कोविडला द्रविड बोलतो तू ह्याच्यावर विश्वास ठेवतेस मला मी झोपतो नाही, मला नाही, नाही मी बहिणी खरं सांगतो ही माझी अंगठी याला हक्क अंगठी द्या मग हक्कल याला ए इतना आंटी आंटी क्यों कर रहा है रे आंटी चाहिए तो तेरे अंकल को पूछना इधर क्या है तुमका ए ह्यांच्या कॉमेडीवर साप सोडा ना अरे बेवड्याला कळत आहे आंटी आणि अंगठी मधला फरक ह्यांना कळत नाही वा रे वा ए हे मस्त है आदमी को औरत बना के घर में रखा है हे चांगलं आहे ए भाई तुमची कॉमेडी तुम्हाला लाख माझ्या अंगठी ए आदमी किसको बोला रे तो तुमको बोला आदमी बोल मैं आदमी दिखता है दिखता है क्या फोन पे खुद का आवाज रिकॉर्ड करो और सुनो डर जाएगा ऐक ना मेरे को आदमी बोलता है मेरे को आदमी बोलता है माझ्या अंगठीचा मला जाऊ द्या ए चल निकल माझी अंगठी हम काय वो अंगठी सेलिब्रिटी देखा नहीं तो आ जाता है त्रास दे हा हा मग निकाल निकलो अब पता चलेगा तुमको ले 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 बस. बघा तुम्ही हा गौऱ्या बघा ना बॉल उगाच केलं. आपल्या घरात येऊन काय मेरा आदमी आया अरे अरे आया अरे आदमी आ गया सांगा बापरे अंगठी? अभी अंगठी कुठे आहे? अंगठी सांग अंगठी कुठे ये आहे? अंगठी ना ओ ये सेबिलिटी आहे ना त्याचं उसके पास अंगठी आहे. हो काय हो आत काय माझं घर आहे आत काय शिरता असेल ए आतमध्ये काय राहायला ना आले माझ्या नवऱ्याने मला अंगठी बनवली होती यांनी घेतली अंगठी चल जा माझी अॅनिव्हर्सरी आहे माझ्या नवऱ्याची आणि माझी त्यांनी मला गिफ्ट आणली अंगठी काय सपोज सांगतो माझी अंगठी आहे ती यार आमच्याकडे रिसीट पण आहे मी दाखवते ना रिसीट आहे आमच्याकडे ए, असं कसं बोलतात आपल्याला येऊन जास्त शहाणी झाली काय अंगठी अंगठी नको मिळू दे. आपलीच अंगठी आहे ती ए लॉन्ड्रीची रिसीट आहे हे घे हा मग लॉन्ड्री मधनं अंगठी आणली आहे आणतं का कोणी कधी मीना आणली आहे लॉन्ड्री मधनं ए पशा हे लॉन्ड्रीचं रिसीट चुकून आलं अगं, मी- तू ते दाखवलं ते अंगठीचं रिसीट आहे ना मी दिली होती ना तुला नाही तू मग मगाशी ते असं दाखवलंस आणि परत ठेवलंच ना खिशात ते दे अगं मी तुला दिली होती माझ्याकडे नाहीये तुझ्याकडे कशी असल माझ्याकडे बघा. लवकर दाखव. हे बघा हा आहे माझ्याकडे हे बघ हे बघ हे दिसत आहे माझ्याकडे अंगठीच दिसत आहे ए हा काय हा नालायक का माझं अंग माझी रिसिटही चोरलीस तू चोरली पशा याच्यावर गौरव मोरे असं लिहिलंय हा नालायक का माझं नावही चोरलंस तू हा? तुझं नाव गौरव मोरे आहे? हे पिशवी पडली ना मग? माझं नावाच्या त्याच्याच नावाने खोडलं त्याने माझं काय माझं खोड- काय बोलतोय काही खाडाखोड नाहीये ह्याच्यावर बघ नालायक हा. का नवीन रिसिट छापलीस तू ना, एक मिनिट आता कोणी मध्ये पडायचं नाही काय चाललंय हे आपली अंगठी हे मॅटर मी सॉल्व्ह करणार हे तू चल बाहेर चल काय बाहेर? नाही, नाही, मला माहिती नाही बाहेर. एक मिनिट कोणी मध्ये पडायचं लय बाहेर मार- चल लय मार- बा, बाहेर चल तू रे लय मार खा- बाहेर चल हे बघ हा. काही झालं ना तरी अंगठी देणार नाहीये तुला मी नवीन शूज आणले ते घेऊन जाणार भाई ए, चल चल सोन्याच्या अंगठीच्या ऐवजी तुझे बूट घेऊन जाऊ का मी तुला मुळ्याची जोडी देतो तुझी बायको देऊन टाक मग हा दुसऱ्यांची बायको कशाला पाहिजे हा? दुसऱ्याची बायको कशाला पाहिजे हा? अरे बाबा ऐक ना माझा बाबा ऐक ना. अरे उदाहरण दिलं मी फक्त उदाहरण असं उदाहरण देणार आहे सॉरी बाबा चूक झाली माझी मला माफ कर सॉरी अंगठी मिळणार आहे की नाही सांग एक लवकर. मिनिट, मला- बघू नको अंगठी मिळणार आहे की नाही एक मला काय आमच्या ताई, घरात तमाशा एक लावताय? एक मिनिट मला माहिती आहे कसं हँडल करायचं ह्याच्याशी बोलून भाऊजी इकडे भाऊजी ताई इकडे या. इकडे या तुम्ही बोला नाही मी इकडे या तुम्ही एक मिनिट ऐका काही झालं ना अंगठी मिळणार नाही
पैसे देतो तुम्हाला, ते मी घरी 10,000 रुपये एक्स्ट्रा देतो वाटतं. पैशांचं कोणाला सांगताय पैसे काय बोलते गं? पैशांचं कोणाला? मला अंगठी पाहिजे म्हणजे पाहिजे. उद्या माझ्या बहिणीची हळद आहे, मला पेनायची अंगठी पाहिजे मला. ऐका नाहीतर मी अंगावर बसे ना. काय चाललंय हे सगळं? काय चाललंय हे बघ. मी आता मी घटस्फोट घेईन, नाही तर मला खरं सांग. मला खरं सांग हे सगळं काय. हात नको लावूस मला. सांगतो ईशा हा ना माझा फॅन आहे. हा मला खाली भेटला आणि मला बोलला की तुम्हाला गिफ्ट द्यायचंय, म्हणून त्याने हे मला गिफ्ट दिलं. हे गिफ्ट त्याने मला दिलं. माझी अंगठी त्याला का दिली? माझी अंगठी त्याला का दिली? माझी अंगठी त्याला का दिली? का दिली? का दिली? नीट राहा. अशा माझी अंगठी त्याला का दिली? काय झालं माहितीये का, चुकून दुसरी पिशवी दिली. मला त्याला केळ्याची पिशवी द्यायची होती, त्याच्यात केळ होतं. अंगठीची पिशवी गेली चुकून. तरीच मग अशी घरी येऊन माझ्या पोटात केळं घालत होतास. त्यांची अंगठी त्यांना परत देऊन टाक. अगं ही मला गिफ्ट आली, आपण का द्यायची? परत खोटं बोलशील. काय रे किती खोटं बोलतो. अॅनिव्हर्सरीच्या आणि फोन लावला होतास ना ज्वेलरला. फोन बघू. अगं नाही, मी कुठे फोन आहे? ज्वेलरला लाव. फोन देतोस? मी ज्वेलरला बडबड लाव. करू नकोस. फोन दे. मी ऐक ना ईशा, चिकना नावाचा ज्वेलर आहे तुझा? चिकना आहे. चिंतामण कंकणरान दाखवा. काय काय नाखवा नावाचा ज्वेलर आहे. चिंतामण कंकणराव नाखवा. चला चल तुला वहिनी एक मिनिट जरा मला थोडी मदत हवी होती तुमची. कसली? मला अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट द्यायचंय माझ्या मिस्टरांना. काय? जरा पाय घालून त्यांना पाडता का? आपण दोघी मिळून अंगावर उड्या मारूया त्यांच्या. या बात! वा 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 वा, जोरदार टाळ्या. मज्जा आली. प्रसाद दा. वा 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 वा. पशा, इथून पुढे जर मला कुठेही थिएटरमध्ये, मॉलमध्ये, कुठेही जर कुणी अडवून तुमची पोटरी दाखवा जर मला म्हणेल, तुझ्या घरी मोर्चा येईल, लक्षात ठेव. लक्षात ठेवायचं तर मी पोटरीवर का गोंधळून येईल. पण विलक्षण होती आयडिया. भन्नाट, अफलातून. गौऱ्या, क्या बात आहे यार, क्या बात आहे. काय बेरिंग होतं आणि काय कन्सिस्टन्सी होती. कमाल. नंतर तू जे सरपटत खुरडत आलास, अशक्य होतं, अशक्य. आणि चप्पल वाजवून तुझी फेकून जी बेल वाजवली असं, ओ लाजवाब, लाजवाब. थँक्यू. वनिता, ईशा, दोघी तुफान, धमाल, धुमाकूळ परफॉर्मन्स होता. खूप एन्जॉय केला मी. वंडरफुल. सई, तुमच्या दोघांची आज जुगलबंदी होती आणि आम्ही ती अनुभवली, याचा भयंकर आनंद आहे. ईशा आणि वने, तुमची पण साथ तितकीच मोलाची होती. मजा आली, खूप एन्जॉय केलं. मला आज मी स्वतःच हसणं खूप मिस करते. माझा खूप आवाज बसलाय, त्यामुळे माझा आवाज ऐकू येत नसेल तर क्षमस्व. ईशा, सेम टू यू म्हणणं. मंडळी, पोटचा पोरगा आणि निवडून घेतलेला नारळ कसा निघेल काही सांगता येत नाही. चला तर बघूया अशाच एका पराक्रमी बादशहाच्या नादान मुलाची गोष्ट, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत रत्नागिरीची 2 रत्न, श्रमेश आणि प्रथमेश. आणि त्यांच्या सोबत आहे पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे असं कसं झालं. वा वा वा. महाल काय उत्तम सजवलाय नेहमीप्रमाणे. म्हणजे इकडे सगळे खेळांचं प्रदर्शन मांडलंय. इकडे टेनिस, समोर क्रिकेट, चेस, गोट्या,
गोट्या ही जागा अजूनही शापितच आहे. असो 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 असो. आपण आपल्या महालातच आलेलं बरं. महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बेगमला चंद्र दाखवण्याच्या नादात नशिबात पडलेला एलियन अजून उठलेला दिसत नाहीये. म्हणजे अरे 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 बस झाली. बापाच्या इज्जतीची पॅम्पलेट वाटून झाली. आता भाऊ दादश मी आयलो. हो मला माहिती आहे, माझ्यामुळे आलायस. आता समोर काहीतरी ओकशील नाही. सॉरी सई, आज मी तुझ्याबद्दल काही बोलणार नाही. म्हणजे अच्छा सगळं कॉन्सन्ट्रेशन उजवीकडे आहे तर. आय एम सॉरी प्राजक्ता, आज मी तुझ्याबद्दल सुद्धा काही बोलणार नाही. बापरे, ओके. म्हणजे डायरेक्ट प्रसादोकांची सुपारी घेतलीस की काय? ड्यू टू रिस्पेक्ट, तुमच्याबद्दल पण काही नाही. बापरे, आज स्किट करतोय ना आपण. विचार दादोस, आज मी जिच्याबद्दल बोलणार आहे हा. तिला मी सोबतच घेऊन आलो आहे. काय बोलतो? पेश खिदमत है हुस्ने गडुळाचं पाणी, ब्युटी ऑफ बिबवे वाडी. झाली काय? दोघांची नागपंचमी साजरी करून झाली. आणि काय रे, हा बांगलादेशचा राष्ट्रीय पक्षी घेऊन कुठे उडतोय? दादोस, हा राष्ट्रीय पक्षी नाही, हा माझा राष्ट्रीय पक्ष आहे. माझ्या काळजाचा तुकडा आहे. अनारखळी दगडू मयेकर. इकडे. बापरे, हा सौंदर्याने दिलेला आळस घेऊन कुठे चाललीस तू? भीती नाही वाटत? दादोस, तिच्या समोर मला घालून पाडून बोलू नका. ती माझी प्रीत आहे. प्रीत आहे. माझी मनमीत आहे. अनारखळी आणि आम्ही ब्युटी पार्लर काढायचं ठरवलेलं आहे. अच्छा, म्हणजे आजपासून पुढे लाज आणि ब्युटी पार्लर हे समानार्थी शब्द म्हणून ओळखले जातील. वा, चांगली गोष्ट आहे. दादोस, असं काही होणार नाही, कारण यावेळी प्लॅनिंग फुल प्रूफ आहे. काय बोलतोस काय? आमचं ब्युटी पार्लर खूप फेमस होणार. हो. कारण ब्युटी पार्लरचं नाव असणार आहे अकबरचं युनिसेक्स सलून. सलून अकबरचं युनिसेक्स सलून. युनिसेक्स सॅलून म्हणजे ह्या सॅलून मध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही येऊ शकतात. अच्छा. पण दादोस, या पार्लर मध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आम्ही तुमच्यावर टाकणार काय आहोत. बोलताय? माझ्यावर? हो. का? का म्हणजे काय, तुम्ही या पार्लरचे सर्व असणार काय आहात. बोलतोस काय? हा. म्हणजे नेमकं काय करायचंय मला? सरी दादोस, हा. पार्लरच्या मेन दाराजवळ स्वतः अकबर उभा असेल. अकबर स्वतः बादशाह. म्हणजे मी? हो. आणि हे मला माहित नाही. आता सांगतोय ना. स्वतः अकबर उभा असेल आणि अकबर सगळ्या गिरायकांना बोलेल, काय? या सगळे या, अकबरची घ्या सेवा. सेवा डबल इन्व्हर्टेड कॉमातली ना. हो, तोपर्यंत माझ्या आयुष्याला कॉमा लागला असता. जरा लवकर बोलत जा सरी. हा दादोस. आणि मग गिराईक जेव्हा आत येणार तेव्हा त्यांना वेगवेगळ्या हेअरकट मध्ये असलेला अकबर दिसणार. काय बोलतेस काय? त्यांना जे कुठले हेअरस्टाईल सिलेक्ट करायचे त्यात सगळे तुमचे फोटो असतील. हो. म्हणजे अकबरचा सोल्जर कट, अकबरचा मशरूम कट, अकबरचा साधना कट, अकबरचा वेदना कट. वेदना कट? येस. अशा नावाचा कटच नाहीये. तुम्ही कट रस्ताय उगाच माझ्या विरुद्ध. नाही 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 भिजले बदाम. भिजले बदाम, भिजले बदाम. मुघले आझम आहे ते. मुघले आझम. हा. मुघले आझम. माझं ऐका ना, तुझं ऐक. आमचं पार्लर खूप फेमस होणार का? कारण आम्ही वेगवेगळ्या टेक्निक्स वापरणार आहोत. कसल्या टेक्निक्स? लोकांना कल्ले असतात, कल्ले? काहींना छोटे असतात, काहींना मोठे असतात. बरोबर. पण आम्ही ते कापण्यासाठी कैचीचा वापर कदापि करणार नाही. मग? कारण आम्ही आपल्या सैन्यातले शूर धनुर्धारी वापरणार आहोत. धनुर्धारी? Yes. ते काय करणार? दादोस, आपले धनुर्धारी गिरायकांना 100 मीटर लांब उभे करणार आणि त्यांच्या कल्ल्यांचा नेम धरून त्याच्यावर बाण चालवणार. बापरे, कल्लेच उडवा म्हणजे झालं. चिल्ले इलाही, अजून सुद्धा वेगळं काहीतरी आहे. काय आहे?
तुम्हाला आवडेल असं आहे. काय आहे? मसाज. मसाज. अनारकली मसाज. अनारकली मसाज. याच्यात काय असणार आहे? याच्यामध्ये मी गिरायकांना मसाज देणार आणि त्यांच्यासमोर अनारकली नाचणार. हो. या तुम्ही बसा. ही बस ना. तुम्ही गिराईक हा. लवकर या. दादूस लाव म्युझिक. कसं वाटलं? हा डान्स होता. हो. मला वाटलं सुनील शेट्टी ऑलिम्पिकचा फॉर्म भरायला गेलाय की काय. सगळं तसंच वाटलं हे काहीतरी. ह्याला डान्स म्हणतात. हा मसाज. हो. ठू ठू. दादूस हे सगळं सोडून द्या. आता तुम्हाला मेन सांगतो. काय? शाही फेशियल. चाई पेशी. शाही फेशियल आम्ही जे क्रीम वापरतो ते चेहऱ्यावर खूप मुलायम असतं. का? कारण ते चिमणीच्या विष्ठेपासून बनवलेलं आहे. चिमणीची विष्ठा. तरीच म्हटलं रात्री चहाची गाळणी घेऊन हा कुठे फिरत असतो. सलीम गधड्या. या असल्या थोकरट पार्लरला माझ्याकडून तुला एक छदाम पण मिळणार नाही. दादूस हा. तुमच्या छदामाची आम्हाला गरज नाही. का? कारण आम्ही तिजोरी ऑलरेडी मागून फोडलेली आहे. चल अनारकली आपल्या पार्लर होणार. ये चल. शिपायो चलवा ये. चला, चला, चला. काबिले तारीफ परफॉर्मन्स. सई. मला नेहमीच ही जोडी आली की खूप गुदगुल्या मनात होत असतात. तू त्याच्या एंट्रीला जे म्युझिक देतोस ना ते फार जीव लावून देतोस हा अमीरदा. म्हणजे फारच अशी एंट्री कोणालाही मिळत नाही हा या मंचावर. त्यामुळे मला असं वाटतं की तू लकी आहेस त्या बाबतीत. प्रियदर्शनी खूप सुंदर दिसतेस. तुझे कॉस्ट्युम्स पण खूप आवडले मला. आणि कॅरेक्टर पण भन्नाट होतं. अनारखळी मस्त मजा आली. वा 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 वा. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौगात. नमस्कार मंडळी. तुमच्या समोर आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी कल्याणची चुलबुली शिवाली. कारण बाहेर गेली प्राजक्ता माली म्हणून आली ही शिवाली. तेव्हा बघूयात आपल्या हास्य विनोदाची रांगोली. अर्थातच तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. तर मंडळी नितीन नंदन यांनी दिग्दर्शित केलेला बालभारती सिनेमा, त्या सिनेमाची संपूर्ण टीम आज आपल्याला भेटायला हास्य जत्रेत आली आहे. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. स्वागत करूया चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक नितीन नंदन यांचं. चित्रपटातील कलाकार अभिजित खांडकेकर, नंदिताताई पाटकर यांचं. चित्रपटातील बाल कलाकार आर्यन मेंघजी आणि महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. स्वागत आहे हास्य जत्रेमध्ये. आपण तुमच्याशी गप्पा मारूयाच पण पहिला प्रहसनाकडे वळूयात. तर मंडळी एका उत्साही सेक्रेटरीचा त्रास सहन करतोय एक बिचारा बॉस. आणि ही गंमत आपल्या समोर दाखवायला येतात आपल्या हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. हा हॅलो. हा गरम पाणी पाठवा. गरम पाणी. हा घसा शेकवायचा आहे. गरम पाणी हात पाठवा. कोण दादा कुंडके? बॉस बोलतोय आतून तुमचा. दादा कशाला फोन करतील? मला आयुष्यात जमलेलं नाही ना. निळू भाऊंचा आवाज काढायला जमला ना दादांचा. द्या फोन. कट केला. बेटा दाडू. हा काय कोणाचा फोन होता? निरुपयोगी माणसाचा फोन होता. अरे हो पण कोणाचा फोन होता? बाबांचा फोन होता. अच्छा बाबांचा फोन होता ना. हा. करत्या बाबा निरुपयोगी आहेत. मग आजोबाच बोलले होते तुझा जन्म झाला आता बाबांचा तसा काही उपयोग नाही.
दाडू आगाऊपणा करू नकोस हा फार. मला गेम खेळायचा आहे. अरे देवा, त्यांची तब्येत पण ठीक नव्हती. बाबांना व्हिडिओ कॉल कर. हा दे इकडे, नीट घे. हा हॅलो. हॅलो प्रसाद, सॉरी, तो दाडू गेम खेळत होता ना म्हणून कट केला. नाही तेच कळलं नाही, फोन का कट केला काय कळलंच नाही मला. काय तुझा आवाज किती खराब झालाय. कशाला अरुण कदमांची आवाजाची कार्यशाळा अटेंड केलीस तू? हो ना ग. सांगितलं होतं नको करूस. केवढा आवाज खराब झालाय तुझा. काय माहिती दिवसभर तिकडे तू आता नको. काहीतरी बोलायला लावलं त्याने मला. अरे कमी सर. या, या. हा बोल म्हणे काय ग. सर नंतर बोला. चला चला आंघोळ करून घ्या. नंतर बोला. व्हॉट रविश, कसली आंघोळ. अहो तुम्हाला ते शेकवण्यासाठी पाणी पाहिजे होतं ना, गरम पाणी. चला चला आंघोळ करून घ्या. तुमच्या पाठीला मस्त साबण पण चोळून देते. प्रसाद कोण आहे बाई. आणि साबण चोळून देते म्हणजे. अगं नाही. सर ही तुमची आई आहे काय. लहानपणापासून आंघोळ घालता वाटतं. प्रसाद कोण आहे ही बाई. ती मला आया बोलतीये. माझी आई आया. माझी आई आया. आया काय बोलतो मग बायको येते. मला कशाला कोण लहानपणापासून आंघोळ घालेल. ओ सॉरी 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 सॉरी, मला काही कळलं नाही तुम्ही कोण आहे ते. ऍक्च्युली सरांना आंघोळ करायची होती ना, म्हणून गरमागरम पोळी घेऊन आली मी. पोळी. अरे मला नाही करायची आंघोळ. आई मला नाही आई आंटीला सांग ना मला पण आंघोळ घालायला. मला पण आंघोळ करायची. वने वने नको मारू, त्याला जीव जाईल त्याचा. तुम्ही कपास आता तुला आंघोळ करायची आहे. या दाढीमध्ये उवा फिरतात तुझ्या. तुला आंघोळ करायची आहे. वने अगं त्याला नको मारू, त्याला का मारतेस. त्याचं सोडा. तुम्हाला का तिथे आंघोळ करायची आहे. मी सांगते साहेब ना जरा थंड पडले, त्यांना गरम व्हायचं म्हणून आंघोळ करायची. वने हे काय बोलतोय. सर चला चला आंघोळ करूया. प्रसाद तू थंड पडलायस. इथे घरात उघडा बंब चड्डीवर झोपलेला असतोस. वाव सर. वाव काय वाव काय बोलतेस. याच बोलली. वाव चाललंय ना तुमचं. वने ऐक. इथे तुला गरम होतं आणि ऑफिस मध्ये थंड पडलाय. अगं नाही. बायकांकडनं साबण चोळून घ्यायचंय तुला. अगं नाही. मी इथे साबण चोळून देते म्हटलं तुम्ही काय करता. माझं शर्ट का काढता तुम्ही. आंघोळ करायची तर प्रसाद ती तुझं शर्टाचे बटन ओपन करतेय. आई बाबा उघडे बंब. वने वने नको मारू त्याला. वने तू आता घरी ये. तू मेलास आता. तू मेलास. हॅलो वने अरे मॅड मिस स्वीटी, डोका मूर्खात का तुम्ही. नाही सर. अहो हे कशाला आणलं. माझा घसा बसलाय म्हणून तुम्हाला म्हटलं होतं घसा शेकवायला पाणी आणा. हे नको काय करत बसलं. बायकोचा व्हिडिओ कॉल चालू होता तिकडे. मला वाटलं गरम पाणी तुम्हाला आंघोळीला हवंय. आणि तसं पण ना सर, आपल्या ऑफिस मध्ये ना खूप धूळ आहे. कधी कधी दुपारची मी पण आंघोळ करते. मला वाटलं तुम्हाला पण आंघोळी करायची असेल. हे काय करताय तुमचं तुम्हाला कळतंय. हे आहे डोकं आहे ठिकाणावर आहे. अहो करा ना आंघोळी. आणि मुळात तुम्ही ऑफिस मध्ये आंघोळ का करता. काम कधी करता. कामं पण करते मधल्या वेळेत. चल निघ निघ म्हटलं आउट. दादा कोणत्यांचा आवाज काढताय ना. चांगलाय चांगलाय. गेट आउट. मी स्वीटी गेट आउट. घेऊन जा. घेऊन जा सगळं. सर कसा दुखतो म्हणून फक्त गरम पाणी मागितलं होतं मी. सर मूर्ख बाई. गोंधळ घालून ठेवलाय. आई सगळा गोंधळ घातलाय या बाईने. हॅलो हॅलो वने ऐक. वने ऐक. प्रसाद मला ना एक शब्द सुद्धा ऐकायचा नाही आता तुझा. वने गैरसमज तुला नको आंघोळ करू. करायला बायका लागतात. नाही वने तुझा गैरसमज होतोय. ऐक माझं. हो गैरसमज वगैरे काही नाही. आई सोबत आंघोळ करायला वेळ नाही तुम्हाला. बाहेरच्या बायकांबरोबर आंघोळ करता. वने जीव घे. तीच लायकी आहे त्याची. जीवन मार त्याला. इथे ते- तीच लायकी आहे त्याची. गप्प बसा. त्याचं शेवटची आंघोळ घालेन तुला मी आता. नाही सर वने ऐका ना. काय? सर काय काय ऐकू. सर ते स्वीटी मॅडमने तुमच्यासाठी ही बनियान आणि चड्डी पाठवली. तेवढे मापात होते का बघा. हे तुम्ही
का आणताय सगळं? अहो स्वीटी मॅडम काय बोलल्या, आंघोळीनंतर तुम्हाला फ्रेश चड्डी आणि बनियान लागते म्हणून. अरे मला नाही करायची आंघोळ. का तुम्ही आंघोळीच्या मागे लागलात? प्रसाद बाद झालं, खूप खोटा बोलला. नाही. शिपायाने पण चट्टी अशी. वने नाही वने. आई 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 मला पण नवीन चड्डी पाहिजे. नवीन चड्डी पाहिजे. चड्डी फाटेपर्यंत मारे ना तुला. वने त्याला इथे जाऊ नकोस, इथे ये. वने नको मारू सला. त्याची का त्याच्यावर राग काढतेस तू? वने ऐक मग माझं. कोणावर काढू? तुम्ही आहात इथे. वने ऐक वने. काय सर हो सर, ह्याचं काय करायचं आहे? अरे पण हे नकोय मला. हे नकोय. तुम्ही जा जा जा. काय नकोय ते चड्डीवाने फेकून द्या, फेकून द्या. सरांना आता दारू प्यायचे, दारू. हे का आता नवीन? हे कशाला आणलं तुम्ही? सर ब्रँडी आणली, घसा मोकळा होईल ना तुमचा. घ्या घ्या, एक एक पेक घ्या. प्रसाद, दारू. अरे नाही दारू प्यायला लागलास तू आता. वने नाही माझं ऐक. म्हणजे सगळा प्लॅन झालाय. आधी आंघोळ, मग दारू. पास झालं प्रसादाचं, पास झालं. अगं- हो मॅडम, पिऊ द्या त्यांना एक एक पेक. हा, जरा घसा बिसा मोकळा होईल, सर्दी बिर्दी निघून जाईल. तुमचं काय सारखे कशाला करताय? हे नका करू. मी तुमच्या पाया पडतो. ए टावळे, तू कोण का मला सांगणारी? अहो मी त्यांची ही आहे ना. ही आहे सेक्रेटरी. सेक्रेटरी असं पूर्ण बोला ना सेक्रेटरी. आई आई मला पण ब्रँडी पाहिजे. मला पण ब्रँडी पाहिजे. तुला ब्रांडी पाहिजे? ब्रांडी देते तुला मी बरोबर. वने त्याला नको मारू. त्याच्यावर असं पास झालं. तू मला आधी सांगितलं होतंस. मी आता मी सगळी दारू सोडली आहे. मी आता काही दारू पित नाही. हे धंदे चालले तुझे. अगं नाही वने मला लाज का तू आधी. वने ऐका. वने ऐक माझं. खरंच मी ऐकलंच खरंच नाही दारू. मी प्रसाद, फक्त ऐकलं. वने मी खरंच दारू सोडले. माझा काही संबंधच अहो नाहीये. सर, मी काय म्हणते, आपण दोघे पण मस्तपैकी एक एक पेक पिऊया ना. सकाळपासून माझा पण घसा कवकवतोय. घ्या घ्या, एक एक पेक मस्तपैकी. त्याच्याकडे नंतर कर आधी. हे ते करते ते सुधार आधी. प्रसाद, हा चाललं प्रसाद. तुझ्या ऑफिस मध्ये जाऊन हे धंदे चालू नाही आहेत. म्हणे. तुला दारू प्यायची आहे, तुला बायकांसोबत पेक मारायचे, बायकांकडून साबण सोडून घ्यायचे. अगं नाही वने तू काय काय प्रसाद? ऐक माझं वने. वने शांत. हा चाललं प्रसाद, खूप ऐकलं तुझं आता. वने ही का नाचताय तुम्ही? आंटी आंटी ये मुंगड्या गाण्यावर नाचा ना. मुंगळा करू काय? करते करते. तुला मुंगडा पाहिजे? या, तुम्ही घरी आता मी तुम्हाला दाखवते बरोबर. वने वने किती चढतात मॅडम? किती चढतात? हे का नाचताय तुम्ही? अहो सर, मला असं कळलंय की तुम्हाला नाचोच खूप आवडतात, म्हणून मी त्या नाचो. सर फक्त माझा घसा बसला होता तुझ्यामुळे. ताप झाला. ताप चढायला लागला. आता थंडी वाजायला लागली. निघ. तुम्हाला माझ्यामुळे ताप आणि थंडी वाजते. मला थंडी वाजेल, मुंडी वाजेल, अंडी बंडी थंडी वाजेल. तुला काय करायचं? तुला काय करायचं? निघ. एक थंडी वंडी, एक जोक केला काय? जोक, थंडी वंडी. निघा आधीच सांगतोय. आणि खबरदार माझ्या बायको समोर आलीस तर अजिबात तिच्या समोर यायचं नाही. निघ. बाबा काय आहे? वने ऐक ना वने. पास झालं प्रसाद, पास झालं. मी ना आयुष्यभर तुझं खूप ऐकलं, आता पास झालं. वने मी खरं असं वाटतो का तुला? वने ऐक ना. वाटतोस वने वाटतोस तू. नाही वने मी वने. आयुष्यभर इथे मरमर मारायचं, याचं करायचं, तुझं करायचं, सगळ्यांचं करायचं. हा? आणि तू मारे तिथे मज्जा मारणार ऑफिस मध्ये. पास नाही बाबा, पास. आई खोटं बोलते. घरात बसून असते नुसती. खाते वने जीव घेशील का त्याचा? हो, घेणार आहे. कोणावर राग काढू? वने कोणावर ऐक. काढू? ती माझी सेक्रेटरी मंद आहे. हो? तिला अजिबात कळत नाही. ती कशी वागते, कशी उभी राहते, काय कळत नाही तिला. वने मला ऐक. कळलं, मला कळलं. वने बघ. वने लांब श्वास घे. शांत हो. मी काय सांगतो ते शांत. सर झोपायला या, झोपायला. सर चला झोपायला, थंडी वाजते ना. अहो हे का करताय? माझी बायको बघते सगळं. सॉरी. आता दिसणार नाही त्यांना. आई बाबा आणि आंटी ब्लँकेट मध्ये आहेत. दिसतंय मला. मी पण जाऊ काय? आपण आला. तू काय करतो इथे? पळत ऑफिस मध्ये आला. काय बाई, किती मारते.
नमाताई तू खूप वेडी आहेस. आपण विचारूया प्रसाद दादांना कसा वाटला परफॉर्मन्स. वा 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 अफलातून. पशा, खूप दिवस मी तुझं माझं आवडतं वाक्य बोललो नाही. आज तू मला बोलायला भाग पाडतोयस. नावात टॅलेंट आहेच. टेरिफिक एनर्जी होती. नमा तू तू ठार वेडी आहेस, ठार. आणि तितकीच वेडी वनिता तू पण आहेस. हो. आणि दत्तू, तुझ्या नावाची चाळ आहे हे तर आता जगजाहीर आहे. पण माझी अशी इच्छा आहे, माझ्या अशा शुभेच्छा आहेत की तुझ्या नावाचा एक बंगलाही व्हावा, तुझ्या नावाचं एक ऑफिसही व्हावं आणि त्या बंगल्यातून त्या ऑफिसमध्ये तू इतक्याच स्विफ्टली येणं जाणं करावंस. अशा तुला मनपूर्वक शुभेच्छा देतो. अप्रतिम, फार मजा आली. तर मंडळी आता इथे रंगणार आहे एक चर्चासत्र. तर बघूया कुठल्या मुद्द्यावरनं आपल्याला हास्याचे गुद्दे मिळत आहेत ते. आपल्या समोर येत आहेत आपल्या हास्य जत्रेतले एक्सपर्ट हास्यवीर. नमस्कार, मी श्याम सुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गैर स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MSJ महाचर्चा. या कार्यक्रमात आपण 2 मान्यवरांना बोलवतो. ते एकमेकांसोबत कच भांडतात आणि एकमेकांचे खडे मुद्दे खोडून काढतात. तर आजच्या चर्चेचा विषय बुवा की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच घेतलं पाहिजे, म्हणजे मराठीतच घेतलं पाहिजे का इंग्रजीत घेतलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे या चर्चेसाठी आज इथे आमच्या स्टुडिओमध्ये रसिक प्रेक्षक सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे गैर स्वागत. ते देखील चर्चेत सहभागी होणार आहेत आणि 2 मान्यवर तर आहेतच. तर मी त्यांना विनंती करतो की लोकांनी त्यांना कोण येते असं विचारण्याआधी ओळख करून द्यावी बुवा. नमस्कार. नमस्कार. मी मराठी भाषेचा अभ्यासक आणि मराठी शाळा वाचवा समितीचा अध्यक्ष निमिष कुलकर्णी. वा वा वा, स्वागत आहे तुमचं. मॅडम. हॅलो, माय सेल्फ चेतना भट, इंग्लिश लँग्वेज स्कॉलर आणि इंग्रजी शाळा वाढवा समितीची अध्यक्षा. वा वा, क्या बात, क्या बात. आणि मला घेतलेलं स्किट नेहमीच का बोंबलतं याचा अभ्यास. आणि गटारात चाललं करिअर, थांबवा त्याला. या समितीचा अध्यक्ष श्यामसुंदर राजपूत. तर आता आपण या चर्चेला सुरुवात करू बुवा. अरे, एक प्रेक्षक आलेले आहेत इथे. वा वा वा. थँक्यू. तर या दिलखुलास नोटवर आपण चर्चेला सुरुवात करू बुवा. प्राथमिक शिक्षण कुठल्या भाषेत घ्यायचं हा मुद्दा धरून निमिषजी मी तुमच्याकडे येतो. आय ऑब्जेक्ट. सुरुवातीलाच आय हॅव अन ऑब्जेक्शन. तुम्ही त्यांच्याकडेच का पहिल्यांदा गेलात? नाही. हे बायस्ड आहे. मला ऑब्जेक्शन आहे. हे बायस्ड आहे. अरे हे बघा, तुम्ही दर शेड्यूलला येता, ते बिचारे 2 महिन्यांनी येतात. बोलू द्या त्यांना. एक मिनिट. हे तुम्ही माझ्या खासगी बाबींवर बोट ठेवलेलं आहे. नाही हो. यामुळे समाजात काय संदेश जाईल की मराठी भाषेच्या पुरस्कर्त्यांना बाहेर संधी मिळत नाही. चूक. याच्यामुळे असा संदेश जाईल की फक्त उत्तम मराठी असून चालत नाही, अभिनय पण आला पाहिजे. माझा आक्षेप आहे, माझा तीव्र आक्षेप आहे या विधानांवर. कळलं तुम्हाला? काय काय काय. लक्षात हा. घ्या, या छोटेखानी मंचावर अभिनय करण्यात धन्यता मानणाऱ्या कूपमंडूक वृत्तीमध्ये मी बसत नाही. अरे बापरे. कळलं? मला बाहेर खूप मोठा अवकाश खुणावतोय आणि मी माझा अमूल्य वेळ तिथे जास्त देईन इथे देण्यापेक्षा. बर. राष्ट्रीय स्तरांवरचे चित्रपट आहेत, त्याच्यात काम करतोय मी सध्या. काय बोलता? या ज्या आपल्या समोर महोदया बसल्या आहेत, हा. हसतायत आता, सई मॅडम. हा. त्या देखील आहेत त्या चित्रपटात. त्यांना विचारू शकता तुम्ही.
काय सांगता वा क्या बात आहे. आणि त्या चित्रपटाचं शूटिंग बघायला जे प्रेक्षक येतात ना हा. त्यात उभं राहण्याची देखील तुमची लायकी नाही हे लक्षात घ्या. मी दिलगिरी व्यक्त करतो हा. आणि मी मुद्द्यावर येतो मुद्दाच पकडून ठेवा. अख्खं स्किट आता मुद्दाच पकडून ठेवा. हो सर. खाजगी बाबी नको. नाही सर सॉरी सर चला. सर प्राथमिक शिक्षण हा. हे मराठीतच घेतलं पाहिजे असा तुमचा अट्टास का भाऊ. हो उत्तर अगदी सोपं आहे. काय मराठी शाळेत प्रवेश करताना मूल हे आपल्याला माहीत असलेल्या भाषेत शिकायला सुरुवात करतं. पण तेच इंग्रजी शाळेत मूल आपल्याला अजिबातच माहीत नसलेल्या भाषेत शिकायला सुरुवात करतं. हा आता साहजिकच इंग्रजी शाळेत आपल्याला माहीत नसलेल्या भाषेत अत्यंत क्लिष्ट विषय शिकण्याचा आणि ते विषय शिकण्यासाठी इंग्रजी भाषा शिकत जाण्याचा असा दुहेरी ताण मुलांच्या डोक्यावर मेंदूवर होतो. त्यामुळे मेंदू थकतो. खरे आणि पूर्ण क्षमतेने त्यांना ते विषय शिकताच येत नाहीत. असं का. पण तेच शिक्षण जर मराठीत म्हणजे आपल्या कानावर रोज जी भाषा पडते त्यात होत असेल तर मुलांच्या मेंदूवरचा ताण कमी होतो आणि शिक्षणाची आवड निर्माण होते. हे लक्षात घ्या तू. बर खरं. आय टोटली डिसॅग्री. मुलांच्या मेंदूवर ताण पडल्यामुळे तो थकतो हे मिसकन्सेप्शन आहे. उलट तो ऍक्टिव्ह होतो. ऍक्टिव्ह. हो, लहान मुलांचा मेंदू असतो की नाही त्याच्यामध्ये ग्रास्पिंग पॉवर जास्त असते. त्याच्यामुळे दोन्ही भाषा ते ऍट अ टाइम शिकू शकतात. त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि हे इंग्लिश मीडियममुळेच साध्य होतं. आणि उलट मराठी मीडियमची मुलं अचानक कॉलेजला गेल्यावर काय होतं, वर्गात काय चाललंय त्यांना कळतच नाही. कारण ते ढ असतात का तर नाही, ढ असल्यामुळे नाही, अचानक इंग्लिश कानावर पडल्यामुळे हे होतं. मग त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स वाढतो. क्या बात आहे. तर इथे दोघांनी जोरदार ओपनिंग केलेली आहे बुवा. तर आता मी रसिकांकडे येतो. कोकणचे पारस म्हणे बोला. हा, मला दोन्ही भाषा प्रिय आहेत. काय सांगता. वा दिवसा मी मराठीत बोलतो आणि रात्री 9 नंतर पहाटेपर्यंत मरस्तोर इंग्लिश बोलतो. आणि मुलात कसं आहे, मला इंग्लिश बोलायला कुठल्याच प्रकारचं टेन्शन येत नाही. मी मेंदूवर ताणच देत नाही. काय याच्यामध्ये गॉड गिफ्ट आहे का नाही. आणि काय आहे, इंग्लिश पेक्षा ना देशी जरा स्वस्त आणि चढते पण. एक मिनिट हे बघा तुमचं गॉड गिफ्ट आहे ना, तुम्ही तुमच्याकडे ठेवा. मी काय विचारलं तुम्ही काय उत्तर देता. तुम्ही थांबा. ओ दादा तुमचं मत काय. मी वय हा माझं तर म्हणणं आहे बाबा, आम्हाला तुमची शुद्ध मराठी बी नको आणि तुमची ती इंग्रजी बी नको. आम्हाला आपलं तुम्ही आमच्या भाषेत शिकवा. काय म्हणताय? आमच्या भाषेत शिकवा. हे बघा हा तुमचा मुद्दाच वेगळा आहे. तसं बघायला गेलं तर मग साताऱ्याची भाषा वेगळी, मराठवाड्याची वेगळी, कोकणची वेगळी, आमची खानदेशची वेगळी. पण आपण सगळ्यांनी मिळून एक भाषा अशी ठरवली आहे आणि तिला प्रमाण भाषेचा दर्जा दिलाय ना. दिस इज युअर मेन प्रॉब्लेम. तुम्ही फक्त महाराष्ट्रापुरता विचार करताय. जी जगभरातली मान्यता आहे ना ज्या भाषेला, म्हणजे इंग्लिश भाषेला, ज्यामध्ये व्यवहार होतो जगात, ती भाषा शिकणं महत्वाचं आहे ना. इंग्लिश इज द मोस्ट प्रेफरेबल लँग्वेज जर तुम्हाला जगाच्या पाठीवर उभं राहायचं असेल तर. सोडायला का ते जगाच्या पाठीवलं. म्हणजे आमचं पोरगला का आमच्याच पाठाने उभसते आणि टिंकल टिंकल म्हणत नसते. काय डोंबलाचं कळ ना त्याच्यातला आम्हाला काय. बरं चाल तर तुम्हाला सांगतो, एवढी फालतूक नाही, फाडकान मुस्काडा लावायची वाटते. अगदी खरं आहे यांचं. नाही खरं आहे यांचं. त्यांना बसू दे, पण त्यांचं खरं आहे. मला पटलंय तुमचं. नाही मलाही हेच म्हणायचंय. अहो नुकतंच बोलायला शिकलेलं ते बाळ शाळेत जातं आणि ट्विंकल ट्विंकल आणि रेन रेन गो अवे असलं काहीतरी त्यांना म्हणायला लावतात. वाईट वाटतं हो खरंच. का नाही वाटणार. वाईट काय वाटायचं त्याच्यात. अहो परदेशात शिकवल्या जाणाऱ्या कविता आहेत या, त्याला काहीतरी अर्थ आहे. परदेशात तेवढा पाऊस असतो, सूर्य दिसत नाही लोकांना 2-2 दिवस, त्याच्यामुळे तिकडची मुलं म्हणतात की रेन रेन गो अवे. आपल्याकडे कशाला हव्यात या कविता. आपल्याकडच्या विदर्भातल्या मुलांनी रेन रेन गो अवे म्हणून दुष्काळ कशाला ओढवून घ्यायचा. हे काय असं पाऊस ये जा म्हणून असतो का कधी. हे बघा, भाषा शिकवण्यासाठी आहे. भाषा ही प्रबोधनात्मक असते, लक्षात घ्या. बोलू दे त्यांना बोलू. आणि माझा मुद्दा खोडून काढू नका तुम्ही. मी बोलतोय ना. बोला. हे बघा, लहानपणापासून ते बाळ ये रे पावसा तुला देतो पैसा असं ऐकलेलं असतं त्यांनी त्या गोजीरवाण्या पाडसानी. आणि अचानक रेन रेन गो अवे असं काहीतरी त्याच्या कानावर पडतं. किती द्विमनस्क अवस्था होत असेल त्याच्या मनाची. आपण विचार केलाय का त्याचा. नाही करत आपण विचार. माझं तर स्पष्ट मत आहे की शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा किंवा सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, हेच बालसुलभ आहे.
आणि हेच मातृभाषेत शिकवलं गेलं पाहिजे. तेच त्यांना छान समजतं, त्यांना संभाषण करता येतं आणि ते सृजनशील होतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो यांनी, मला माहितीये. आणि मग कॉन्फिडन्स, त्यालाच आत्मविश्वास म्हणतात. एक मिनिट, ते मला माहितीये, मला शिकवू नका. हा जो कॉन्फिडन्स आहे ना, त्याबद्दल बोलायचंय मला. म्हणजे काय नेमकं काय म्हणायचे? जर एखादा मराठी मीडियम मधून शिकलेला मुलगा इंटरव्ह्यू द्यायला गेला, हा याचा कॉन्फिडन्स घेऊन, हा एक मिनिट, हे काय? ससा दाखव, ससा. ओ यांना कोणी बोलवलं इथे? दादा, अरे तो ससा नाही आहे तो. ससा कशाला दाखवतो? इन्व्हर्टेड कॉमा आहे तो. इन्व्हर्टेड कॉमा, तो पण डबल. अच्छा, दुहेरी अवतरण तर तो मराठी मीडियमचा मुलगा इंटरव्ह्यू द्यायला गेला आणि तिकडे एखादा फॉरेनर इंटरव्ह्यू घ्यायला बसलाय, तर तो त्या कॉन्फिडन्सने उत्तर देणार आहे का की बाबा मला माझ्या मराठीचा अभिमान आहे, मी मराठी शाळेतून शिकलोय, त्यामुळे माझं इंग्लिश कच्चं आहे, असं बोलू शकणार आहे? हे जर तुम्हाला ऍक्सेप्टेबल असेल तर मग मला मान्य आहे, मराठी शिका, नाहीतर मग इंग्लिश मीडियम मधून शिकणं मस्ट आहे. ताई आता मी तुमच्याकडे येतो. तर आता तुम्ही बघू शकता की ताई या गरोदर आहेत, पण आतापासून त्यांच्या मनात असे विचार असतील बुवा की आपलं जे बाळ जन्माला येणार आहे त्याचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण कुठल्या भाषेत होईल. तर याबद्दल तुमचे काय मत आहे? तेच तर मला समजून नाही ना राहिले भाऊ. आता मले 7वा महिना चाली राही ना. बर. तर आमना घरना माणसे येतच ना, तर त्या बट्टा मना डोकं खाई राही ना का बा बाळावर गर्भसंस्कार झाले पाहिजे म्हणे. झाले पाहिजे. साडू शेतच ना आमचे भाऊ. अच्छा, साडू. बहिणीचे मिस्टर ते मुंबईमा राहतच ना, तर त्यासनी तिथं माझं डोकं खाऊन राहिले का बाळाले अत्तेपासूनच म्हणे इंग्रजीमा शिकाडा. आत्तापासूनच? हा, आत्तेपासूनच. म्हणजे डिलिव्हरी वहिनी रे वहिनी तेच बाळ इंग्रजीमा रडायला लागन बुवा, त्यासनं म्हणणं आहे बुवा, माझं म्हणणं नाही. हे बघा, करेक्ट आहे तुमचे जे कोणी तुम्हाला सांगतात ना, ते साडू ते करेक्ट सांगताय. म्हणजे बाळाच्या, माझं कम्प्लीट होऊ दे. एक मिनिट. बाळाच्या ब्राईट फ्युचर साठी आपल्याला लहानपणापासूनच प्रयत्न करायला हवे, त्याला इंग्लिश शिकवायला हवं. तुम्हाला सांगतो टकलू भाऊ, ऐका माझं. टकलू भाऊ नाही, श्याम भाऊ ना म्हणा. एक तर तुम्हाला सांगतो, माझं ती इंग्लिश मिडियमचं पोरगा आहे की नाही, त्याला दिवाळी सुट्टी लागली होती. त्याला घेऊन गेलो बरं का गावाला. म्हणून सुट्टी पडली का, चला गावाला जाऊ. तर गावाला गेलो, पोरग गेलं खेळाय पोरांमध्ये. असं तर पोरांमध्ये खेळायला गेलो, त्याला लागली हागायला कळ लागली, त्याला कळ लागली. तर ती लगेच म्हणलो बकेट बकेट प्लीज बकेट. पोरला का पांभाव लागत करते, त्यासनी काय कळण झालंय काय म्हणते. तुम्हाला सांगतो, पोरासनी बकेट कळस्तोवर चड्डीत पार रंगपंचमी झाली होती. काय बोलताय तुम्ही? काय उपयोग असते शिक्षणाचा सांगा तुम्ही मला. नाही बरं हाय का? ज्या पोराला चिंपाट म्हणा येत नसेल तर शिक्षण घेऊन उपयोग काय? अगदी योग्य बोलले ते. काय करायचं सांग बरं, थोडी भाषा सांभाळा, पण मुद्देसूद बोलतात ते. त्यांचे मुद्दे पटण्यासारखे आहेत. कळलं का तुम्हाला? हे इंग्रजी माध्यम वगैरे सगळं थोतांड आहे. एक्सक्यूज मी प्लीज, यू आर ब्लेमिंग नाव. अरे माझं विधान आहे हे. मान्य नाहीये. आय ऑब्जेक्ट. नाही, पण माझं मत आहे. तुम्ही यू काय शुड अपोलोजाइज. मी का माफी मागू? शुड अपोलोजाइज. मी माफी मागणार नाही. मी माफी मागणार नाही. अपोलोजाइज. माफी मागती. मग तुम्ही मागा. अरे माझा काय संबंध? त्यांना मागू. मागा. अरे मला काय? त्यांना मागू. यू शुड. भाऊ अपोलो ना अरे माझं तुम्ही मागा ना अपोलो. अपोलोजाइज. आय अपोलोजाइज. यू शुड बी. मागतो मी माफी. बस एक मिनिट. आता माझी माफी मागा. अरे तुमचे काय आता? मागतो हा शब्द आहे मराठीत. मागतो मागतो माफी मागतो तुमची. बस सुरू करा. धन्यवाद. माझा मुद्दा एवढाच आहे की 5-6 तासात मुलं इंग्रजी शिकत नाही, भाषा शिकत नाही, फक्त पोपटपंची करायला शिकतात. बस. असं का? बरं. आणि त्याला काही अर्थ नाहीये. नाही. आणि मुळात माझं हे म्हणणं आहे की फाडफाड इंग्रजी बोलता आलं म्हणजे मुलगा पुढे जाऊन साहेब होतो, हा भ्रम आहे, तो डोक्यातून काढून टाका. कारण असं असतं ना, तर मराठी शाळेत शिकलेले आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी लिहिलेली पुस्तकं जगात कित्येक देशांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलीच गेली नसती. अहो काय नाहीये आपल्या मराठी भाषेत जे त्या इंग्रजी भाषेत आहे. आज प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठीत प्रतिशब्द आहे की नाही सांगा मला. एक मिनिट. नाही, एक मिनिट. आता मला बोलायचं याच्यावर. आजही आपण टेबल, शर्ट पॅन्ट,
रेल्वे सिग्नल मोबाईल हे शब्द मराठीत वापरतो की नाही? तुम्ही वापरत असाल, मी नाही वापरत आणि वापरू नये, कारण याला मराठीत प्रतिशब्द आहेत. का म्हणायचं शर्ट पॅन्ट? म्हणतात लोक. नाही म्हणायचं, नका म्हणू. सदरा विजार हे शब्द आहेत ना, मग म्हणा ना. तुम्ही म्हणता असं? हो, मी म्हणतो आणि तुम्हीही म्हणा. ज्यांना मराठी भाषेवर प्रेम आहे ना, त्यांनी वापरा हे शब्द, कारण आहेत ते. रेल्वे त्याला काय? रेल्वेला आगगाडी हा शब्द अरे, आहे. आगगाडी, हा. लहानपणापासून ऐकतो ना आपण, झुकू 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 अगीन गाडी, मग म्हणा ना आगगाडी. सिग्नल बद्दल सांगा. हा, रेल्वे सिग्नलला देखील मराठीत प्रतिशब्द आहे. सांगा. अग्निरथ गमनागमन दर्शक लाल निलपित लोह पट्टिका असं म्हणतात त्याला. म्हणा तुम्ही. एक्सक्यूज मी मोरे, प्लीज तुम्ही हे म्हणू शकता आता काय म्हणाले ते, प्लीज. अहो, काल स्किट दिलं तर आतापर्यंत मी पाठ करतो. माझं त्यातलं पित्तल फक्त पाठ झालेला. मोरे तुमचं पित्तल उघडं पडलेलं आहे, जाऊ दे. ठीक आहे, मला मान्य आहे की हा शब्द कठीण आहे. तुम्ही हिरवा कंदील म्हणा ना. हिरवा कंदील. ग्रीन सिग्नल दिला की गाडी पुढे जाते, हिरवा कंदील दिला की गाडी पुढे जाते, म्हणा हे. पण आम्हाला मराठी बोलायचंच नाहीये हे सांगू नका. असं कोणीच म्हटलेलं नाहीये. आता मोबाईलला देखील भ्रमणध्वनी हा शब्द आहे ना, वापरा की तो. ठीक आहे, मोबाईलला भ्रमणध्वनी म्हणूया आपण. हा. ओके, पण फोन उचलल्यावर हॅलो असंच म्हणतो ना. हो. त्याला काय कराल? त्यालाही पर्याय आहे. नमस्कार म्हणा, राम राम म्हणा. या ताईंना विचारा, ताई काय म्हणता तुम्ही? फोन उचलल्यावर काय म्हणता? बोलव माय पिंकी. म्हणजे बोलव बहीण शे ना माझी. नाही, पण बहीण सोडून अजून कोणी फोन केला तर काय म्हणता? मायचा फोन आला तर बोलव माय. दादाचा आला तर बोलव दादा. माझं बी तसंच हो. मला वाने फोन करते की नाही, त्याला म्हणतो नाटके हाणले बी आता फोन केलाय जोय. सगळ्यांना पण फोन करतो, आत्ता फोन केला जोय परत. माहित नाही तुम्हाला. थोडी भाषा सांभाळा. शांत थांबा तुम्ही, थांबा. मोरे तुम्ही सांगा, फोन उचलल्यावर तुम्ही काय बोलता? जय बमचिक बाबा. जय बमचिक बाबा काय बोलता? जय बमचिक बाबा. का? आम्ही त्यांचा भक्त आहो ना, मग त्याच्यामुळं आम्हाला काय सांगितलंय, हॅलो ऐवजी जय बमचिक बाबा असं बोला. काय समजलं? म्हणजे त्यांचा वावर आमच्या आजूबाजूला राहतो का? अरे त्यानं बायाने उपाद मारू. हा माणूस काय इथे फक्त पंच काढायला बसलाय का? मग अशा वेळी ह्या विषयात कॉमेडी होणार आहे असं वाटतंय तुम्हाला? जरा थांबा, मुद्दा भरकटवू नका. बोला. मुद्दा भरकटवू नका. माझं एवढंच म्हणणं आहे की इंग्रजी शब्दच मराठीत घेतले गेलेत असं काही नाहीये. नाही, खरं. कित्येक मराठी शब्द इंग्रजीत घेतले गेले. नाही, खरं. मग अहो, आपल्या योगचा त्यांनी योगा केला. काय सांगताय? आयुर्वेदचा आयुर्वेदा केलं. मग आणि आज आपल्याकडे कित्येक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आपण शोधलेत. पण मी म्हणेन या उलट इंग्रजी शब्दांनाच प्रतिशब्द नाहीयेत. नाही हो, नाहीयेत. आता एक सोपा शब्द सांगतो तुम्हाला, फॉर्म. FORM, फॉर्म. आता बँकेत भरायचा फॉर्म असाही त्याचा अर्थ होतो. बरोबर. तेंडुलकर फॉर्म मध्ये असाही अर्थ होतो. आणि फॉर्म म्हणजे बनवणे असाही अर्थ होतो. आता या 3 अर्थांमुळे लहान मुलांचा गोंधळ वाढणार नाही का? वाढेल. असं मराठीत पण आहे ना. मराठीत पण आहे. हो, कळ शब्द घ्या. पोटात कळ आली म्हणजे पोटात दुखतं. कळ म्हणजे बटण. कळ काढणे म्हणजे खोडी काढणे. यानी कन्फ्युजन नाही क्रिएट होणार. तुम्हाला कळत नाहीये, हेच मराठी भाषेचं सौंदर्य आहे. वा. म्हणजे मराठी शब्दाला 2-3 अर्थ असतील तर ते भाषा सौंदर्य. बसा. अरे तुम्ही सांगा प्लीज. तसा नाही होतो. बोला तुम्ही बोला. मराठी शब्दाला 2-3 अर्थ असतील तर ते तुमचं भाषा सौंदर्य, आणि इंग्रजी शब्दाला 2-3 अर्थ असतील तर ते कन्फ्युजन. बरं झालं तुम्ही मान्य केलं. बरं, एक मिनिट, मी मान्य नाही करते, मी सांगते. असं होईल का? असं नाही होऊ शकणार ना. बरं, बोला. मला एवढंच म्हणायचंय, मराठीची बोलू कौतुके अमृता तेही पैजा जिंके या वाक्यावर आपण. वाह, बघितलं, यांना यांचा मुद्दा मांडण्यासाठी देखील मराठीचीच मदत लागली. आता तरी मान्य करा. प्लीज लेट मी कम्प्लीट. मध्ये नका ना बोलू. मला सोडून तुम्हाला काय मिळतं सतत? बरं, नाही बोला. ही अशी मोठी मोठी वाक्य आपण निबंध लिहिताना एक्स्ट्रा मार्क्स मिळवण्यासाठी किंवा सो कॉल्ड भाषा प्रेम दाखवण्यासाठी. ससा दाखवतात. थांबा. सो कॉल्ड भाषा प्रेम दाखवण्यासाठी ठीक आहे. पण या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये आपल्याला
उभं राहायचं असेल किंवा नोकरीवर एखाद्या पोस्टला पोहोचायचं असेल तर इंग्लिश शिवाय पर्याय नाही. इंग्लिश मीडियम मधून मुलगा शिकला तर तो समृद्ध होईल, ना की संकुचित भाषा प्रेमामुळे. एक You got मिनिट. संकुचित भाषाप्रेम कोणाचं आहे? हा, माझ्या भाषाप्रेमावर शंका घेताय तुम्ही? संकुचित भाषाप्रेम आहे माझं, आणि इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुलगा समृद्ध होईल असं काही नसतं. लक्षात घ्या. समृद्ध भाषा काय असते ना हे मी तुम्हाला सांगतो आता. सांगा. ऐका. साधं मातीचं भांड, ज्याबद्दल आपल्या उन्नत मराठी भाषेची समृद्धी बघा. वाजवण्यासाठी ते मातीचं भांड वापरलं तर त्याला घटम म्हणतात. घटम. तेच भांड पाण्यासाठी वापरलं तर माठ. अंत्यसंस्काराला मडकं, नवरात्रीला घट म्हणतात, संक्रांतीला सुगड म्हणतात, दहीहंडीला त्याची हंडी होते, पण दही लावायला गाडगं होतं, खरंय. चहा प्यायला कुल्लड होतं, अरे हो, आणि लग्न विधीत अविघ्न कलश होतो. क्या बात आहे. आहे का एवढी समृद्ध भाषा कुठे आहे? सांगा ना मला. आता आपण विशेषणांवर येऊया. मराठी भाषेतल्या विशेषण. हा, मराठी भाषेत जेवढी विशेषणं आहेत ना त्याच्यात 10% तरी यांच्या इंग्रजी भाषेत आहेत का हो? आता तुम्हाला ससा दाखवला त्यांनी. थांबा जरा. आता मी जे काही बोलणार आहे ना ते ऐकून खरंच यांच्या डोळ्यात ससे दिसणार. अरे बापरे. आहेत मराठी भाषेतली विशेषणं, त्याच्या 10% तरी इंग्रजी भाषेत आहेत. बोला बोला. काय? कुरकुरीत चकली, खुसखुशीत करंजी, लुसलुशीत पोळी, चुरचुरीत फोडणी, घसघशीत पैसा, भुसभुशीत जमीन, रसरशीत गुलाबजाम, दणदणीत, सणसणीत, ठणठणीत, चुणचुणीत, टुणटुणीत, खरखरीत, रखरखीत, चमचमीत, बटबटीत, पचपचीत, गुटगुटीत, सुटसुटीत, गुळगुळीत, मुळमुळीत, तुळतुळीत, बुळबुळीत, गिळगिळीत, मिळमिळीत, गरगरीत. अजून किती उदाहरणं सांगू मी यांना विशेषणांची. वा 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 वा. येतो. गुळगुळीत, बुळबुळीत, सुळसुळीत, मुळमुळीत हे शब्द आहेत मराठीत. गुळगुळीत, सुळसुळीत, पळा घरी. हे बघा, हे असं आपण आहे ना भाषेपासून पळ काढतो. खरंय खरंय खरंय. कसं आहे की बाबा ज्या भाषेत व्यवहार होतो ना ती भाषा तत्कालीन समाजात महत्वाची मानली जाते, तिचा विकास होतो. त्यामुळे मातृभाषेत आपण जास्तीत जास्त व्यवहार केला पाहिजे. अगदी बरोबर. पण आपण होतं काय, रिक्षावाल्यासोबत म्हणा किंवा दुकानदारासोबत म्हणा, आपण अनावधानाने काय होईना म्हणा त्याच्याशी हिंदीत बोलायला लागतो. ते आपण टाळलं पाहिजे. मातृभाषेचा वापर केला पाहिजे व्यवहारात बुवा. आणि तुम्ही म्हणताय की प्राथमिक शिक्षण हे मराठीत घेतलं पाहिजे बुवा. आपण मराठी शाळांची किती बिकट अवस्था आहे. आधी त्या शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे ना, मग घेता येईल. आणि तुम्ही म्हणतात की इंग्रजी शिक्षण घेतलं पाहिजे बुवा. पण इंग्रजी शाळांची फीस परवडणार आहे का सामान्य माणसाला? शिक्षण आहे ना हे सर्वसामान्य माणसाला परवडलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण. या नोटवर मी ही चर्चा इथे थांबवतो. तुम्ही सगळे इथे आले, ही चर्चा ऐकली, त्याबद्दल तुमचे गैरे आभार बुवा. तुम्ही सोडून क्या बात है, क्या बात है. आपण विचारूया आपल्या हास्य रसिकांना. प्रसाद दादा. निमिष, आज जर मी मंचावरती तुला मिठी मारायला आलो नाही तर मराठी भाषेचा अपमान होईल. क्या बात है. रसरशीत, चमचमीत, झणझणीत, खुसखुशीत, कुरकुरीत जेवढी विशेषणं आहेत ती सगळी वापरली तरी आजच्या स्किटला कमी पडतील. क्या बात है. आजच्या प्रहसनाला कमी पडतील असं म्हणायला हवं. माफ करा. इतक्या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावरती इतकं खुमासदार सादरीकरण झालं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. क्या बात है. श्याम आज पेटला होतास तू जवळजवळ. हा हा हा, क्या बात आहे. वा 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 वा. आणि मला मनापासून असं वाटतं की विनायक पुरुषोत्तम ज्यांनी हे प्रहसन लिहिलंय, सचिन मोटे सर आमचे, ज्यांची ही संकल्पना आहे, आणि महाराष्ट्राची हास्यजत्राच्या कुटुंबात असलेले 6, 7, 8 जेवढे काही लेखक आहेत किंवा क्रिएटिव्ह टीममध्ये जेवढी माणसं आहेत
या पूर्ण स्किटमध्ये या सगळ्यांचं योगदान प्रचंड मोठं आहे आणि या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत. फार अप्रतिम, लाजवाब. सई मॅम. अत्यंत महत्त्वाचं प्रहसन होतं. प्रेक्षकाला समृद्ध करणारं प्रहसन होतं. प्रेक्षकाची बौद्धिक भूक भागवणारं प्रहसन होतं. आणि मला असं वाटतं की असा विषय, असं सादरीकरण, अशी संकल्पना ह्या मंचातूनच जन्म घेऊ शकते. एक गोष्ट अभिमानाने सांगू इच्छिते की मी मराठी मीडियमचे आणि आजपर्यंत माझं कुठेही काही अडलेलं नाही जगात. क्या बात आहे. आणि तुमच्या सगळ्यांसाठी आपण विचारूया नितीन दादांना, तुम्हाला कसं वाटलं आमचं प्रहसन? एकदम सुंदर. मी पण खूप रिसर्च केला बालभारतीला आणि हे सगळे मुद्दे तुम्ही याच्यात बरोबर आणलेले आहेत आणि तेही विनोदी पद्धतीने आणि प्रसंगी चपराक मारत मारत. क्या बात. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू नितीन दादा. तर मंडळी, आता तुमच्या समोर रंगणार आहे कलाकाराची मुलाखत आणि ही आगळी वेगळी मुलाखत तुमच्या समोर सादर करतायत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार 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 नमस्कार. मी अद्वितीय आणि मी अन्वयार्थ. आज तुमचं स्वागत करतो पहिल्यांदाच प्रसारित होणाऱ्या मुलाखतीच्या कार्यक्रमात, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे अद्वितीय अन्वयार्थ, एक निरक्षीर चर्चा. मंडळी, या मुलाखतीच्या फॉर्मॅटमध्ये आम्ही वेगवेगळ्या हस्तींची मुलाखत घेणार आहोत. अगदी अगदी अगदी. आज पण आमच्याकडे असाच एक मोठा माणूस आलेला आहे. हो, अगदी अगदी. म्हणजे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक असं आहे की क्लास ऑफ 83 या चित्रपटाच्या निमित्ताने या माध्यमातून तो घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. हो 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 हो. आणि आता हास्य जत्रेच्या माध्यमातून तो मनामनातून हृदयापर्यंत पोहोचलेला आहे. हो 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 हो. ज्याने निरागस या शब्दाला एक वेगळीच व्याख्या दिलेली आहे. स्वागत करूया पृथ्वी प्रताप याचं. जोरदार टाळ्या. कमाल कमाल कमाल. वा वा वा. आल्या आल्या ऊर्जेचा जो झरा इथे सांडलेला आहे, वा, वा. त्या झऱ्याला अद्वितीय आणि अन्वयार्थाकडून ही एक छोटीशी भेट. Yes. थँक्यू 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 Yes, yes. थँक्यू हा. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर हॅव्हिंग मी युअर. या काय मी आजपर्यंत बऱ्याच मुलाखतींना गेलो, हा खूप मुलाखती दिल्या मी, खूप बरोबर. खूप. पण बऱ्याच ठिकाणी मला जे व्यक्त व्हायचं होतं, माणूस म्हणून मला जे वाटतं, कलाकार म्हणून माझं जे मत आहे, तर ते मत मला मांडता येत नव्हतं. आज या ठिकाणी मी आलेलो आहे कारण मी तुमच्या कार्यक्रमाचं नाव वाचलं, अद्वितीय अन्वयार्थ, एक निरक्षीर चर्चा. मला नाव वाचून असं वाटलं की दिस इज द प्लॅटफॉर्म जिथे मी माझी मतं मांडू शकतो, सांगू शकतो. त्यामुळे मी तुमचा हा प्लॅटफॉर्म निवडलेला आहे. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर आणि थँक्यू तुम्ही मला इथे बोलावलं. फार आत्मीयतेने थँक्यू. स्थानापन्न व्हा. आपण क्षणाचाही विलंब न करता प्रेक्षक हो, मुलाखतीला सुरुवात करूया. तर पृथ्वी प्रताप, तुम्हाला पहिला प्रश्न मला विचारावा असं वाटतो, प्लीज प्लीज, की कलाकार म्हणजे पृथ्वी प्रताप एक सामान्य माणूस, हो, ते मनामनात पोचलेला पृथ्वी प्रताप. बरोबर. हा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? वा, पहिलाच प्रश्न फार मनाजवळचा. वा, लवलीच. काय ना, पृथ्वी प्रताप घडण्यामागे ना त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा फार मोठा हात होता. हो, अगदी अगदी अगदी. माझ्या शाळेचाही त्यात फार मोठा वाटा आहे. माझी शाळा म्हणजे उत्कर्ष बाल मंदिर. काय म्हणताय? हो हो. उत्कर्ष बाल मंदिर म्हणजे नेमकी कुठली शाळा? विक्रोळीत आहे, मी जिथे राहतो तिथे. अन्वयार्थ, माझ्या शाळेचं नाव श्रीराम विद्यालय वेरोली बुद्रुक. तू श्रीराम विद्यालयातला आहेस? अरे, तिकडे माझ्या काकांचा मुलगा शिकायचा. हा, म्हणजे मी जरी नेरुरकर हायस्कूल डोंबिवली मधला आहे, तरी माझ्या काकांचा मुलगा मला वेरवली बद्दल खूप काही सांगायचा. आणि जुळायचं कुठे? वेरवली डोंबिवली. वेगळंच झालं. पण मला ना आता आठवत नाही, मी शाळेत जाऊन जवळजवळ 21 वर्ष झाली. पण तो मला भेटला नाहीये कधी. अरे, मग तू शाळेमध्ये गेले पाहिजे, कारण शाळा हा खूप महत्वाचा घटक आहे आपल्या आयुष्यात. माझी शाळा. तर मी उत्कर्ष बालमंदिर शाळेत मी जिथे शिकलो, तिथल्या शिक्षकांनी मला फार समजून घेतलं, मला समजावलं की मी काय करायला हवं. पण मी ही शाळा विक्रोळी म्हणजे नेमकी कुठे? विक्रोळीत कन्नमवार नगर 2 मध्ये. कन्नमवार नगर? हो हो.
खारफुटीची झाडं आहेत करेक्ट मॅनग्रुव्ज आहेत सगळी हा, खाडी तुला सांगतो, yes, 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 एवढी right. खारफुटीची झाडं पण वैशिष्ट्य काय आहे ह्या गोष्टींचं जसा मुंबईचा विकास होतोय त्याच गतीने विक्रोळी आणि कन्नमवार नगरचा विकास होतोय अरे हो. टॉवर्स किती मोठे मोठे टॉवर्स मोठमोठे बिल्डर्स तिथे अप्रोच झालेले आहेत आणि ते बिल्डर्स अप्रोच झालेले असताना त्यांनी एक खूप चांगली नगर रचना तिकडे केलेली आहे म्हणजे दिसतं ते आपण भेटायचो माहितीये तुला मला भेटायचं मला चांगलं आठवतंय म्हणजे आपण जाताना आपण 9 रुपयाची रिक्षा आपण करायचो तेव्हा भाडं 9 रुपये. आता 27 झाले महागाई एवढी झाली रे आता महागाई म्हणजे काय काय होतंय तुमच्या दोघांचंच मेंडिकोट होत आहे आपलं 5-3-2 होत्या ना मजा येईल. नाही, नाही, मजा येईल हरकत नाही कन्नमवरवर होतो आपण की मी कन्नमवरला राहतो तर तिथे माझं संगोपन झालं ते ती जडणघडण फार महत्वाची होती बरोबर आणि कन्नमवार जे आपले मुख्यमंत्री होते बरोबर. त्यांनी तो वाशीच्या ब्रिज मध्ये म्हणजे वाशीचा ब्रिज जो झाला त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. करेक्ट 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 बरोबर कन्नमवरची वसाहतही त्यांच्याचमुळे झाली आणि म्हणून आणि सर्वात मोठं म्हणजे JVLR अरे JVLR तू डायरेक्ट वेस्टर्न लाईनला जोडला गेलास ना हो पण परवा काय झालं मी तिथे गेलो आणि 2 तास ट्रॅफिक मध्ये होतो अरे मित्रा मेट्रोचं बांधकाम चालू आहे ते झालं ना की तिकडचं सगळं ट्रॅफिक जॅमचा मला problem हेच सुटेल. कळत नाहीये नाही, ते तुम्ही घ्या, एवढं घ्या, खोदून तुम्ही घ्या. ठेवलंय ना रस्ता नवीन बांधतायत की शोधतायत मला कळतच नाहीये काय अद्वितीय तुझे हे मध्ये मध्ये ना खुसखुशीत विनोद म्हणजे वा 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 आणि तुला मला विचारा मला बोलवलं तुम्ही प्रतीक मला celebrity तुझ्याकडे यावंसं वाटतं कारण एवढं तू भरभरून बोलतोयस ना आम्हाला खूप त्याच्यातनं मिळतंय हो हो म्हणजे आजची ना चर्चा रंगतच जाते हो, हो. तू एवढं मन आमच्या समोर असं मोकळं करतोय ना खूप बरं वाटतंय पृथ्वी प्रताप तुम्हाला मी पुढचा प्रश्न विचारतो पहिल्या एका प्रश्नाचं तुम्ही खूप मनमोकळेपणाने उत्तर दिल्यानंतर कधी हा म्हणजे तुम्ही बोललात की विक्रोळी अरे पहिला काय होतं रे पहिला प्रश्न असंच होतं हा कार्यक्रम खूप प्रवाही आहे हा. लोकांना पहिला प्रश्न आठवत नाही तोपर्यंत दुसरा प्रश्न असाच समोर आलेला असतो. आणि एवढे गुंगून जातात ना की कळतच नाही की आपण काय बोलतोय. नाही गेलं. चल, हा, दुसरं. तर तुम्हाला दुसरा प्रश्न मी विचारतो हा, yes, की तुमची म्हणजे आम्ही तुमचं प्रहसन बघतो तुमचं काम बघतो करेक्ट तुमची एक विनोदाची शैली आहे करेक्ट येस बरोबर येस म्हणजे तुम्ही स्वतःची ती शैली तयार केली आहे Right, right. म्हणजे अगदी चार्ली चॅपलिन पासून आत्ताचं जिम कॅरी अरे, हा. अशी जर आपण नावं घेतली तर प्रत्येकाची एक विनोदाची शैली आहे नाही, मी थोडं इथे ऍड करीन असं म्हणतो की मराठी रंगभूमीवर जे दिलीप प्रभावळकर सर आहेत ना, आणि साऊथ इंडियन कमल हसन बरोबर. यांनी सुद्धा गेटअपचा ना प्रचंड वापर केला हो, अगदी, अगदी, म्हणजे ते परकाया प्रवेश करायचे आणि रमून जायचे बरोबर. ह्यांचा काय प्रॉब्लेम होतो हे गेटअप करतात आणि परकाया प्रवेश करताना दमून जातात तर म्हणजे त्यामुळे काय होतं की थोडस असं काही नाही एक मिनिट असलं काही नाहीये असलं काही नाहीये तुम्ही हास्य जत्रेच्या कुठल्याही कलाकाराला विचारा बेस्ट पर काय प्रवेश पृथ्वी प्रतापच करतो कोणी सांगेल तुम्हाला नाही कसं आहे म्हणजे आता तो जे बोलला त्याला काही मेसेज आले होते बरोबर. त्यानुसार पण मी बोलतो की- मेसेज आले होते? मला 4 मेसेज आले होते 4 मेसेज एक मिनिट ओंकार राऊत निमिष कुलकर्णी गौरव मोरे चौथा कोण आहे रे साला सावत्या काही नाही मला तुम्हाला तेच सांगायचं होतं की कसं आहे हे प्रत्येकाचं आपापलं मत आहे पण मुळात हे जे गेटअप करतात जसं मी बोललो की ह्यांची एक वेगळी शैली बरोबर. तर ते गेटअप करतात तुम्ही मोस्टली दाढी मिशीचा वापर करता तर मग त्या शैलीला दाढी मिशी शैली असं बोलावं का बोलू शकता बरोबर की नाही बोलू ते- शकता. तुला मी सांगतो मुळात माणूस आपल्याला कोणाची तरी नक्कल करावीशी वाटणं हे माणसात कुठून आलं असेल सांग मला असं वाटतं अन्वयार्थ की हे अश्मयुगातून आलं असावं कसं काय माहिती तुझा काही रेफरन्स आहे का त्याबद्दल नक्कल म्हणजे बघ मला काय वाटतं की आदी मानव जेव्हा स्थलांतराला निघायचे तेव्हा वाटेत वणवा लागलेला असायचा मग कुठेतरी कोळसा घे त्याचा काळा कलर हाताला लागला अच्छा फुलं घे गुलाबी कलर हाताला लागला फळं घे आणि ते कुठेतरी चुकून लागलं जायचं आणि ते लागल्यानंतर समोरच्या माणसाची रिएक्शन यायची का रे तुझ्या काय लागलं बापरे मग पुढच्याला कळायचं की आपण इंटरेस्टिंग दिसतोय आणि आपण इंटरेस्टिंग दिसल्यानंतर तो म्हणायचा की हे ह्याने लक्ष वेधलं जातंय आपल्याकडे नाही बरोबर तुझं हे बरोबर आहे पण माझ्याकडे मी एक पुस्तक वाचलं होतं की अश्मयुगीन माणूस रुपड आणि टिंब टिंबडे तीन टिंब म्हणजे कसं व्हायचं
की अश्मयोगी अरे तुम्ही इकडे का पृथ्वी प्रताप तुमच्याकडे खुर्ची आहे अरे असं तुम्ही बसा मुळात आम्ही तुमच्याकडेच येत होतो या माझ्याकडे या हा तर मी काय सांगत होतो या माझ्याकडे येऊन सांगा पटकन सांगा हा म्हणजे गेटअप जी तुम्ही बदलता ती संकल्पना मुळात कुठून आली असेल तर मी तुला ते पुस्तकाचं सांगत होतो ना तर त्या पुस्तकाचं काय आहे की बाबा गुहेतल्या एका भित्तिचित्रावरती असं दिसलं की एक वाघ उभा आहे आणि त्याच्यासमोर एक वाघ हातात भाला घेऊन उभा आहे. काय बोलतोस काय? हो म्हणजे जो समोर एक वाघ आहे जो 4 पायांवर उभा आहे तो खरा वाघ आहे पण जो भाला घेऊन वाघ उभा आहे तो माणूस आहे. म्हणजे वाघाची शिकार करायला त्याने वाघाचं रुपडं घेतलंय की नाही आणि वाघाचं रुपडं घेतल्यानंतर त्याला शिकार करता आली. बरं ही शिकार करता आली पण ती शिकार करतानाच त्याला हे रुपडं चेंज करण्याचं म्हणजे जो गेटअप करण्याचं गमक सापडलं असेल की नाही. बरोबर पण मला मी काय म्हणतोय अन्वय अर्थ मी होमोसेपियन्स नावाचं पुस्तक वाचलंय. होमोसेपियन्स ऐका ना भावांनो अरे काय होतंय तुमच्या दोघांचं आज चल्लस चालू आहे माझ्या चिचुका बाहेर पडल्या मला घ्या ना यार एकदा तुमच्या एक मिनिट एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पृथ्वी प्रताप यांच्यासाठी कारण हा जो प्रसंगनिष्ठ विनोद यांना सुचलेला आहे त्याच विनोदासाठी आम्ही इथे बोलू या आपण बसूया आपण मुलाखत कंप्लीट करूया या मला काय होतंय ना तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही तुमच्या गप्पा रंगवत कुठे गुहे बेत जाताय मला यार एकदा विचारा ना यार मी काय केलेलं आहे आम्ही पृथ्वी प्रताप जर आलेला आहे तर तो कशासाठी आलेला आहे तर तो एक कमालीचा ऍक्टर आहे रे सर त्याला लय बक्षिसा घेतलेली आहेत तर त्याचं एखादं बक्षीस सांगा लोकांना की रे याचं बक्षीस घे बघ रे याचं का सांगा ना यार कोणाला तरी सांगा एकदा व्हॉइस मॉड्युलेशन बरोबर मुळात व्हॉइस मॉड्युलेशन ही संकल्पना कशी आली असेल अश्मयुगीन माणूस पुन्हा तेच कारण तेव्हा माणसं लांब असायची मग माणूस हाक मारायचा अशी हाक कोकणात पण मारली जाते. करा दोघांची अख्खी जत्रा करा सिद्धार्थ जाधवला बोलवा नाही थोडं काय मला घ्यायला तुमच्यात यार आल्यापासून मला सतत असं वाटतंय मी विरार फास्ट मध्ये आहे 4थ्या सीटवर बसलोय आणि बाजूच्या फोन मध्ये पिक्चर चाललाय आणि मी बघतोय मला घ्या ना यार हा विनोद खूप चांगला आहे पण गाडी विरारला जायच्या आधी उतरा बरं होईल मी पण तुमच्यात एक टाकून दिला. कधी याला पण असं याचा विनोद बोट धरून चालतो कधी बोट घेऊन जायची मला भीती वाटते. ही मुलाखत ना खरंच खूप रंगते आणि तुम्ही जे मनमोकळेपणाने बोलताय म्हणजे तुम्ही इतकं काही सांगितलं ना की माझं जे अज्ञानाचं मडकं अर्ध भरलं होतं ते आता पूर्ण भरलंय. हो कोणा तुमची मडकी कोपऱ्यातला आणि आपटा आल्यापासून एक शब्द बोलायला नाही दिला. निवेदक कसा असतो श्रोता असतो मुका असतो भिकाऱ्यांना अनभिज्ञ आहात तुम्ही या शब्दांना तुमचं चाललंय वाल्ला करायचा इंटरव्ह्यू. मला अनभिज्ञ शब्दावरून आठवलं मुळात अनभिज्ञ शब्दाला आपल्याकडची लोक अनभिज्ञ आहेत. बरोबर हा शब्द कुठून आला असावा ह्याचा एक वेगळा इतिहास आहे असं मला वाटतं. नाही इतिहास आहे पण आता आपल्याला थोडासा भूगोल पण शिकतो. आपण विचारूया आपल्या हास्य रसिकांना. सई मॅम भारी झाला परफॉर्मन्स. तुमची दोघांची नावं फार इंटरेस्टिंग होती. पीपी सोर्स केलेले कपडे तुझं बेरिंग आणि सगळंच खूप आवडलं. पहिल्यांदा आलास ते कोणासारखं होतं बरं तसं कोण आहे बरं इथे आता बसलाय का फार मजा आली. मस्त सुंदर. वा मंडळी ही हास्याची मेजवानी तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार आहे पण उद्याच्या भागात. तेव्हा बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची पुन्हा 4 वार हास्याचा